स्वामी स्तवन श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतारे यतिगंबर यतिवरे स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति तद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिलक्षणं एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र स्वसवदनं कंठाटोपिचमाला दंडकमंडलूद्र कंटाकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोकपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थवताधारक पाहि मां पाहि मां। आता करूया प्रार्थना। जय जयाची अगारणा परात्परा कैवल्य सतना ब्रह्मानंदा यतिवर्या। जय जयाची पुराण पुरुषा लोकपाला सर्वेश आनंद ब्रह्मांडादिस वेद वंद्या जगद्गुरु सुखधाम निवासाय सर्व साक्षी करुणालय भक्तजन ताराय अनंत रूपे नटलासी। तू अग्नि तू जीव तू पवन तू आकाश तू जीवन तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पाल समग्र तुझ रूपे नटलासी करता आणि करविता तुझ हवी आणि होता दाता आणि देवविता तुझ समर्थ निश्चय जंगम आणि स्थिर तुझ व्यापिले समग्र तुझ लागे आदिमध्ये अग्न कोठे नसे पाहता असून या निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझ एक विश्वेशा वेदांचाही तर्कशास्त्र शास्त्रांतही नावरे विष्णू शंकर एक श्री कुंठित झाले सर्वही। मी केवळ अल्पमती करू केवी या आपुली स्थिती सहस्रमुखई निश्चिती शिनला ख्याती वर्णिता दृढ ठेवीला चरणी माता रक्षावे मजसी समर्थ कृपा कटाक्षी दीननाथा दासाकडे पाहावे। आता इतुकी प्रार्थना अनाविच्या आपुल्या मना कृपा समुद्री या मीना आश्रय द्यायचे सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जाऊन निर्चोन अह्यलोकी चौके देऊन परलोक साधन करवावे। दुस्तर हा भाऊ सागरे याचे पावावया पहिलं तीरथ वन्नाम तरणी साक्षर प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुलीना नबाद होतो तुझ्या कृपे किती वर्णो आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञानाती मीना निर्सोन दयानार करू दई प्रगटोपई शांतिमनी सदा वसु ऋताभिमान नसो सदा समाधान वसु तुझ्या कृपेने अंतरी भव दुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसु ऋता विषयांची नसो वासना यमना ते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो आसुगम दुर्गम जो भावपंत व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चिंता अंगी न यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इतुकी द्यावे वरदान कृपा करुणी समर्था असून या संसारात प्राचीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागी करता आणि करविता तुझी एक स्वामीनाथा माझ्या ठाई वार्ता मेपनाची नसेची गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ 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 महाराज की जय। ओम ऐं क्लीं चामुंडाय विच्चे 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 ओम ऐं
ह्लीं क्लीं चामुण्डाय विच्चे ओम ऐं ह्लीं क्लीं चामुण्डाय विच्चे ओम ऐं ह्लीं क्लीं चामुण्डाय विच्चे ओम ऐं ह्लीं क्लीं चामुण्डाय विच्चे ओम ऐं ह्लीं क्लीं चामुण्डाय विच्चे ओम ऐं ह्लीं क्लीं चामुण्डाय विच्चे ओम ऐं ह्लीं क्लीं चामुण्डाय विच्चे ओम ऐं ह्लीं क्लीं चामुण्डाय विच्चे ओम ऐं ह्लीं क्लीं चामुण्डाय विच्चे ओम ऐं ह्लीं क्लीं चामुण्डाय विच्चे ओम ऐं ह्लीं क्लीं चामुण्डाय विच्चे ओम ऐं ह्लीं क्लीं चामुण्डाय विच्चे ओम ऐं ह्लीं क्लीं चामुण्डाय विच्चे ओम ऐं ह्लीं क्लीं चामुण्डाय विच्चे ओम ऐं ह्लीं क्लीं चामुण्डाय विच्चे ओम ऐं ह्लीं क्लीं चामुण्डाय विच्चे ओम ऐं ह्लीं क्लीं चामुण्डाय विच्चे ओम ऐं ह्लीं क्लीं चामुण्डाय विच्चे ओम ऐं ह्लीं क्लीं चामुण्डाय विच्चे ओम ऐं ह्लीं क्लीं चामुण्डाय विच्चे। देहि सौभाग्यम आरोग्यम देहि मे परमं सुखं रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि सर्वां बाधा प्रशमनं त्रैलोक्यस्य अखिलेश्वरी एवमेव तया कार्यमस्मत् व्याधि विनाशनं सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते सर्वां बाधा प्रशमनं त्रैलोक्यस्य अखिलेश्वरी एवमेव त्वया कार्यमस्मत् वैरी विनाशनं पुत्रां देहि धनं देहि सर्वकामांश देहि मे रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि। दैवाकवचम् ओम अस्य श्रीचण्डिकवचस्य ब्रह्म ऋषि च अनुष्टुपछण्डा चामुण्डा देवता अगण्या सूक्तमात्तरो बीजं दिग्बन्धा देवतास्त्वं श्रीजगदम्ब प्रीत्यर्थे सप्तशती पाठाङ्गत्वेन जपे विनियोगः। ओम नमश्चण्डिकायै मार्कण्डे उवाच अतिगुह्यजे संसारी मानवा सर्वरक्षक पितामहते सांगावे अद्यापि नादिलेकुना। ब्रह्म उवाच ऐसे गुह्यतमभिप्रा सर्वभूतोपकारक देवी कवच पुण्याचे ऐकावे ते महामुने। प्रथम शैलपुत्री ते द्वितीय ब्रह्मचारिणी तृतीय चंद्रघंटा ती कुष्मांडा चौथी असे पंचम स्कंद माता ती षष्ठ कात्यायने असे सातवी काल रात्री ती महागौरी ती अष्टमा नवम सिद्धिदात्री ती नवदुर्गा यशस्विनी। हे सर्व नाम सर्वज्ञ महात्मा वेद बोलिला अग्नित जळता कोणी शत्रुने खिळीतारणे विषम संकटा माझी भयार्थ शरणागता न त्यांचे होत असे किंवा अशुभ रणसंकटी विपत्ती न दिसे डोळा शोक दुःख भय नसे ज्या भक्त स्मृती देवीची पावे श्रेय सरुती तो देवेश्वरी तुझ्या नामी त्याची रक्षा सुनिश्चित प्रेतारूढ तुझ्या मुंडा वाराही महिषासना ऐंद्रिगज समारूढा वैष्णवी गरुडासना माहेश्वरी ऋषारूढा कौमारी शिखिवाहना लक्ष्मी पद्मासना देवी पद्महस्ता हरिप्रिया श्वेतरूपधरा देवी ईश्वरी ऋषवाहना ब्राह्मी हंस समारूढा सर्वाभरणभूषिता माता समस्त ईसाया सर्व योग समन्वित भूषणे शोभती दाना रत्ननाना सुशोभित क्रोधयुक्त समस्ता यारती शोभती देवता शंखचक्र गदा शक्ती हलाने मुसलायुधे खैटक तोमराणी परशु पाशानखी कुंत त्रिशूलायुध शारंगादी महानते दैत्यांच्या देहनासाशी भक्ता भय द्याव्या देवतांच्या हितासाठी देवी शस्त्रास्त्रधारिती नमस्ते हे महारौद्रे महाघोर पराक्रमे महाबले महोत्साहे महाभय विनाशिनी पाहता भय शत्रुचे देवी गे मदरक्षतु पूर्वेंसेंद्री रक्षाय अग्नि अग्निदेवता वाराही दक्षिण दिशे नैऋत्ये खड्गधारिणी वारुणी पश्चिम दिशे वायव्ये मृगवाहिनी कौमारी उत्तर दिशे ईशान्य शूलधारिणी ऊर्ध्व ब्रह्माणी रक्षावी वैष्णवी अधवासिनी दश दिशा रक्ष ऐसे चामुंडा शववाहना पुढे पुढे रक्ष विजया रक्ष मागुणे अजिता वाम भागाशी दक्षिणे अपराजिता उद्युतिनी शिखा रक्ष उमा रक्ष तुमस्तका मालाधारी ललाटासी भ्रुकुटीसी यशस्विनी त्रिनेत्रा त्रिभ्रुमध्येसी यमघंटा ती नासिका शंखिनी चक्षुमध्याशी कानासी द्वारवासिनी कपोलकलिका रक्ष कर्णमूलासी शांकरी सुगंधनासिका रक्ष उत्तरोष्टाशी चर्चिका अधरामृतकला जिवेला ती सरस्वती दंतारक्षवी कौमारी कंठदेशाशी चंडिका घाटीशी चित्रघंटा ती महामाया ती टाळूशी हनुवटीशी ती कामाक्षी वाणीशी सर्वमंगला ग्रीवेशी भद्रकाली ती पृष्ठवंशा धनुर्धरी नीलग्रीवा बहिकंठा नलिका नलकुबरी स्कंदासी खडगिनी रक्ष बाहुशी वज्रधारिणी दोन्ही हाताची दंडिनी रक्ष अंगुली अंबिका शैलेश्वरी नखा रक्ष कुक्षी रक्ष कुलेश्वरी स्तना रक्ष महादेवी मना शोक विनाशिनी हृदया ललिता देवी उदरा शूलधारिणी नाभिशी कामिनी रक्ष गुह्य गुह्येश्वरी तथा पूतना कालिकालिंगा गोदा महिषवाहिनी कटिभागा भगवती टोंगळे विंध्यवासिनी रक्षावी कामपूर्णा ती पोटरीशी महाबला गोटाशी नारसिंही ती पादपृष्ठाशी तेजसी श्रीपादांगुली रक्ष तळवे तलवासिनी द्रंशकराली नखासी केशाशी ऊर्ध्वकेसिनी रोमकुपासी कौबेरी त्वचा वागीश्वरी तथा रक्तमज्जा व सामास हाडमेदाशी पार्वती अंतराशी कालरात्री ती पित्तासी मृकुटेश्वरी पद्मावती पद्मकोश कफा चूडामणी तथा ज्वालामुखी नखतेजा अवद्या सर्व संदिसी ब्रह्म
ब्रह्मानि वीर रक्षावी छाया छत्रेश्वरी तथा अहंकार मन बुद्धी रक्षावी धर्मधारिणी प्राणापान रक्षणासी समान ध्यानधारणा एकवज्रहस्ता देवी प्राणकल्याण शोभना रसरूपगंध शब्द स्पर्शाशी देवी योगिनी सत्वरजतमो गुण रक्षो नारायणी सदा रक्षो आयुषी वाराही रक्षो धर्मासी वैष्णवी यश कीर्ती लक्ष्मी विद्या रक्षो चक्रिणी ती धना इंद्राणी गोत्र रक्षावे पंचचंडिके महालक्ष्मी ती पुत्राशी रक्षो पत्नीसी वैरवी पंथाशी सुपदा रक्षो मार्गक्षेम करी तथा राजद्वारी महालक्ष्मी विजय सर्वदा स्थिता रक्षाहीना असे स्थान कवची नस बोलिले लक्षावी त्या स्थळी देवी जयंती पापनाशिनी शुभेच्छांतरी ज्याच्या पाऊल टाकता कुठे कवचा स्मरून जावे तेथे जाणे असेल की अर्थलाभ मिळते ते सर्वेच्छा पूर्तीचा जय अभिष्ट वस्तू चिंतावी ते प्राप्ती सुनिश्चित परमेश्वरा तुला लाभे तो भूतलावरी निर्भय होत असे त्याला संग्रामी न पराजय त्रैलोक्या माझी तो पूज्य कवचाने सुरक्षित दुर्लभ देवतांचे जे देवी कवच हे असे त्रिकाल संधीच्या वेळी वाचावे भाव ठेवून दैविकला प्राप्त होती त्रिलोकीय पराजय आयुष्यत वर्षाची अपमृत्यू कदा नव्हे नाशती व्याधी साऱ्या माता कोड आणि मृगी स्थावर रंगमाने कृत्रिम विषनासती अभिचारिकचे काही मंत्रतंत्र भूमितळी भूचर खेचरा आणि नाशती जलदेवता कुलदेवी जन्मदेवी माला डाकिनी शाकिनी अंतरिक्षचरा घोर डाकिन्याच्या महाबला ग्रह भूतपिशाच जे यक्ष गंधर्व राक्षस ब्रह्मराक्षस वेताळ कुष्मांड भैरवादिकी कवच हृदयच्या पाहता पळती तया व यश भाडे तयाची या कीर्ती मंडित भूतळी जपो सप्तशती चंडी पहिले कवच वाचुनी हे वन पर्वतारण्य भूतळावर जोवरी संत दिनांद तिच्याची पुत्र पौद्रादी तोवरी देहांती परमस्थान महामाये कृपाबळे सुर दुर्लभचे नित्य भक्ता ते साध्य होत असे पावे तो दिव्य रूपाची भोगे सौख्य शिवासवे ओम श्री देवी कवच श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु श्री स्वामी चरणार्पणमस्तु अर्गला स्तोत्रम ओम अस्य श्री अर्गला स्तोत्र मंत्राचा विष्णु ऋषी अनुष्टुप छंदा श्री महालक्ष्मीर्देवता श्री जगदंब प्रीत्यर्थे सप्तशती पाठांगत्वेन जपे विनियोगः ओम नमश्चंडिकाय मार्कंडे उवाच ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते जय त्वं देवी चामुंडे जय भूतार्तिहारिणी जय सर्वगते देवी कालरात्री नमोस्तुते मधुकैटवहंती विधार्तु वरदे नमा रूपजयश दे नाशवी षड्विकार हे महिषासुरहंती हे भक्तासी सुखदे नमो रूपजयश दे नाशवी षड्विकार हे रक्तबीजवदे देवी चंडमुंड विनाशिनी रूपजयश दे नाशवी षड्विकार हे शुंभनी शुंभ धुर्माक्ष मर्दिनी देवी विक्रमा रूपजयश दे नाशवी षड्विकार हे पद्मपादवंदिता हे सर्व सौभाग्यदायिनी रूपजयश दे नाशवी षड्विकार हे अचिंत रूपचरित्रे सर्व शत्रु विनाशिनी रूपजयश दे नाशवी षड्विकार हे निष्पापकारिणी चंडी वंदिता भक्तीने तुला रूपजयश दे नाशवी षड्विकार हे भक्तीने स्तोत्र जे गाती चंडिके व्याधिनाशिनी रूपजयश दे नाशवी षड्विकार हे चंडिके जे तुला नित्य पूजती भक्तीने जन रूपजयश दे नाशवी षड्विकार हे द्यावी सौभाग्य आरोग्य दावे मज महासुख रूपजयश दे नाशवी षड्विकार दे देशी नाश होत जे माझे मज लाभो महाबल रूपजयश दे नाशवी षड्विकार हे देवी कल्याण हो माझे मिळव संपत्ती उत्तमा रूपजयश दे नाशवी षड्विकार हे देवदैत्य शिरोरत्न घासती चरणावरी रूपजयश दे नाशवी षड्विकार हे विद्यावंत यशस्वंत लक्ष्मीवंत असोजन रूपजयश दे नाशवी षड्विकार हे प्रचंड दैत्य तर बघणे चंडिके शरणागता रूपजयश दे नाशवी षड्विकार हे चतुर्भुज चतुर्मुख संस्थिते परमेश्वरी रूपजयश दे नाशवी षड्विकार हे विष्णुकरी नित्य स्तोत्रा भक्तीने देवी अंबिके रूपजयश दे नाशवी षड्विकार हे हिमाचल सुतानात गातसे परमेश्वरी रूपजयश दे नाशवी षड्विकार हे इंद्राणीपती सद्भाव पूजिते परमेश्वरी रूपजयश दे नाशवी षड्विकार हे प्रचंड भुजदंडाचे होतनी गर्वदानव रूपजयश दे नाशवी षड्विकार हे श्री अंबिके भक्त सिद्धेशी आनंद थोरतु रूपजयश दे नाशवी षड्विकार हे मनासारखी पत्नी संसार सिंधुतारिणी मनोहर लाभावी ती कुलवान सहचरी हे स्तोत्र आदि वाचुनी वाचा सप्तशती पुढे जपसंख्या फलबलावे सवे प्रचुर संपदा श्री देवर्गला स्तोत्र श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु श्री स्वामी चरणार्पणमस्तु अथ किलक स्तोत्रम ओम अस्य श्री किलक मंत्रास्य शिवऋषि अनुष्टुप छंदा श्री महासरस्वती देवता श्री जगदंब प्रीत्यर्थे सप्तशती पाठांगत्वने जपि योगिनगा ओम नमश्चंडिकाय मार्कंडे उवाच ओम विशुद्ध ज्ञान देहाय त्रिवेद दिव्यलोचना श्रेय प्राप्ति निमित्ताय नमो सौमार्थधारिणे अभिकिलकासवे हे महास्तोत्र कळो पुरेश मंत्रसिद्धितया वाटी कल्याण प्राप्ती साधका उच्चाटनादि सिद्धीसी दुर्लभ वस्तुलाभने सप्तशती स्तोत्र ऐसे देवी सिद्धार्थ देत असे न मंत्र न औषध तंत्र नको साधना आणखी जपाविन फळायती सर्व उच्चाटनादि सिद्धी नत्र मंत्राने थोर सप्तशती तरी उत्तर लोकशंकेशी दे भगवान शंकर सप्तशती स्तोत्र ऐसे एकची जपता पुरे समाप्ती नसे तत्पन्ना गुप्त ठेवी महेश्वर कृष्ण पक्ष चतुर्दशी अष्टमी तिथी पाहुनी सप्तशती मंत्र जपे देवी संतुष्ट त्यागुणे देवीचे सर्व वाहुनी प्रसाद सेवने तिचा किलक नाम या कर्म शिवप्रोक्त सुमंत्र हे ऐसे किलक
साधुनी वाचे सप्तशती सदा पार्श्वत तो देवीचा सिद्ध गंधर्व होत संसारी भयना कोटे सर्वत्र फिरतामही अपमृत्यू चुकीताचा मोक्षताला मरोने किलक निष्किलन हे जाणूनी पाठा हा बरा दोष न राहती कोणी फळे सप्तशती तया सौभाग्यादी स्त्रियांमध्ये हा तो संतोष देवीचा हितकारी स्तोत्राईसे करा पाठ निरंतर मंदस्वरे स्वल्प प्राप्ती पूर्णता उच्च स्वरे करावा हा पाठ सप्तशती सदा ऐश्वर्य जिच्या पावे सौभाग्य आरोग्य संपदा शत्रुहानी मोक्ष सिद्धी तिला का भुलती जन श्री दैव्याकिलक स्तोत्र श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु श्री स्वामी चरणार्पणमस्तु रात्री सुक्त ओम भगवती निद्रा देवी ब्रह्मा स्तोत्र करीतीचे श्रद्धा सप्रेम लावणी महामाया स्तवीयशी ब्रह्मोवाच तू स्वाहा तू स्वदा देवी षटकार स्वरात्मिका सुधा तू अक्षरे नित्य त्रिधा मात्रात्मिका स्थिता बिंदू रूपार्ध मात्रा अनुच्चार्य तुझे रूप सावित्री संध्या देवी तू माता तू परमेश्वरी धारण तू विश्वाची तूच उद्भव सृष्टीचा पालन करती सर्वांची कल्पांती ग्राशसी जना उद्भव काली तू माता पोषण जीवनामध्ये संहार रूप कल्पांती सृष्टी रूपे जगन्मय महाविद्या महामाया महामेधा महास्मृती महामोह स्वरूप आहे महादेवी महासुरी प्रकृती तुझ सर्वांची गुणत्रय विभाविनी कालरात्री महारात्री मोहरात्री तू दारुणा तू श्री तू ईश्वरी ह्रीम तू बुद्धिबोध लक्षणा लज्जा पुष्टी तुष्टी शांती तू क्षमा खड्गधारिणी शूलिनी गदिनी घोरा शंकिनी चक्रिणी तथा चापशरधारे देवी भूषुंडी परिकायुधा सौम्य सौम्यतरा माझे तू सौम्य अति सुंदर परपराहुनी थोर तू एक परमेश्वरी सत्यात जे शक्ती ती तुझ सर्व रूपिणी सर्व शक्ती स्तवायाची स्तोत्र होईल थोडके सृष्टीपालक संवर्ता निद्राधीन तू जागुने नसे सामर्थ्य स्तोत्रासी मज विष्णूसी मायतू शंकर प्रलयाधीश तुझा आधार त्याशिवाय सर्वांधारे तुझ्या स्तोत्रा ही योग्य जे आम्ही तुझे यश थोर देवी सर्वथा ते प्रशंसती करावे मोहितयासी दुजंशु मधु कैटवा जगदीश्वर श्री विष्णू जागवी देवी सत्वर उपजो बुद्ध विष्णूसी मारावे दैत्य दोन आहे रात्री सुक्त श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्री दुर्गाय नमः अथ श्री दुर्गा सप्तशती अध्याय पहिला देवीची महिमा कैशी मधुकैटभ नाशतो सुरत समाधी वैश्यते मेधा ऋषी सांगतो विनियोग ओम प्रथम चरित्रस्य ब्रह्मा ऋषी श्री महाकाली देवता गायत्री छंद नंदा शक्ती रक्तनंदिका बीज अग्निस्तत्वम ऋग्वेद स्वरूप श्री महाकाली प्रीत्यर्थे प्रथम चरित्र जपे विनियोग हा ध्यान खड्गा चक्र गदा निचाप परिगा भूला शूला भुषुंडी शिरा शंकाधारणी जी करी त्रिनयना सर्वांग भूषाधरा नीला सारखी कांतिपाद दशका सेवे महाकालिका नाशाया मधुकैटभा सविविधी निद्रा जगन्नायका ओम नमश्चंडिकाय ओम ऐं मार्कंडे उवाच सुरतनय सावर्णे मनोबोलते आठवा उत्पत्ती कथा त्याची विस्तारे ऐक सांगतो कृपावंत महामाया तेने मन्वंतराधिप सावर्णे सूर्यपुत्राचा ऐक वृत्तांत तो शुभ पूर्वी सारोची श्यामाजी चैत्रवंशीय भूपती सुरत नाम महाराजा समस्त क्षिती मंडला पुत्रासमान तो राजा प्रजापालन तत्पर कोला विध्वंसी वैराने धावा त्यावर बोलिला दंडनीती सुरथाची घोर संग्राम तो करी कोला विध्वंसी जे त्यांनी तरी सुरत जिंकिला रण सोडून तो आला सांभाळी पुरा आपुले जिंकिले ते वैराने भूपती क्षीण जाहला अमात्य बली दृष्टात्मा भूप दुर्बल पाहुणे सेनाबल लुटवणे या राजधानीशी जिंकती शिकारी जमेशी राजा होऊ नये अशो स्वारतो दुर्दैवाला उपाहे घातसे घोर कानने आश्रम मेधामुनीचा हिंस्रकही विसावले शोभने शिष्य रुंदे रान सुंदर पाहितो ते सत्कारीला राजा राहिला आश्रमावरी कारणाने विचार नित्य श्रेष्ठ सत्संग शांतीशी ममतायुक्त चित्ताने चिंता तो अंतरी करी माझ्या पूर्वजांची ती राजधानी नसे मज सत्ता ज्यांच्या जवळी दुष्टते भृत्य पीडक छळता जन रुंदासी कोण वारील त्या खळा माझा हत्ती शूरपुष्ट काय त्याची गती असे माझ्या सत्तेचे जे होते ते राजे असतील की स्वकष्टार्जित जे माझे द्रव्य हाती त्यांच्या मौजेत लोटता सारे त्यांचे जाईल काय ते सुरथ चिंता वाहुणे दुःखी स्वगत त्यावना मेधाच्या आश्रमी पाहे आला वैश्य कुणीतरी कोण तू कोठून आला शोकचिंता तुला दिसे काय कारण येण्याशी विचारी भूपती तया सप्रेम बोलेला राजा दुःखी अंतर जाणून विनम्र वैश्य ते बोले प्रणाम करून नृपा निर्मल चित्त राजाचे वैश्य गदगद जाहला मोकळे करून चित्त हदगद त्याशी बोलला वैश्य उवाच समाधी नाम मी वैश्य उत्पन्न धनी काकुडी स्त्रीपुत्र दुर्जन माझे काढले मज बाहेरी धन नारी पुत्र ही ना आता कोण पुसे जगी विश्वासघातकी झाले बांधव लुटती धना दुःखीस्त मी वना आलो गृह वृत्तांत नाकळे असेल सुंदरी कैशी पुत्र स्वजन संपदा विवंचना मज त्यांची दुःख देई निरंतर सदाचारी दुराचारी पुत्र असतील ते कसे राजोवाच स्त्रीपुत्र धन जैवन वासासी कारण प्रिय लोभिनारी पुत्र वाटती का बरी तुम्हा वैश्यवाच आपण बोलता जे का सत्य ते रुचले मज मन माझे नावर हे करावे
वै काय नासुचे पितृस्नेह नसे पुत्र धनेच्छु छळती मज पती प्रेम न पत्नीसी आत्मीय जाहले काढले मज बाहेरी माझे मन तुटे तरी श्वास मी दीर्घ घेऊन हृदयी दुःख भोगतो न कळे ममता कैशी जडली चित्ती माझ्या पाषाण हृदय आपता न भूली मी करू कसे मार्कंडेय वाच मेधामुनीच्या सेवेची आले जुळूनी सर्व ते वरिष्ठ राजा सुरत समाधी नाम वैशत विनय नीतीने भावे आदरे बैसले पुढे वैश्य राजा करी काही वार्तालापतया श्री राजवाच भगवान उत्तर द्यावे एका प्रश्नाशी माझ्या मी बरादिन चित्ताचा तेने दुःख बहु मज सर्वांगी ममता माझ्या गतराजाची अस्तव नसे सत्ता आता माझी अज्ञानी तरी दुःखी मी भरातून काढायला हा वैश्य दुःखी असे इथे स्वजन तक्त राहुनी ममता याची ना तुटे दोघेही सारखे झालो आलो मुनी तुम्हा पुढे ममता दोषयुक्त ती जी कळून झोंबली आम्हा सज्ञान असून आम्ही नकळी घेरलो कसे विवेकही नकी आम्ही मूढ झालो आता पुरे ऋषुरुवाच भाग्यवंता समस्ताशी कळे विषय ज्ञान हे भोगती दिवसा कोणी रात्री भोग कुणा रुचे भिन्न भिन्न विषयांची चवी ऐशी जनांतरी दिवा रात्री कुणी भोगी विवेकी नर त्यामध्ये सुज्ञतापूर्वक भोगी विषया लागे मानव पशु पक्षी मृग तैसे भोगती विषया नर नारी परिसौख्य भोगती पशु पक्षी स्वयंधातृषा यासी परिमोहित चित्त हे पिलांसी ओदन देती कळूनी मोहा सापना प्राप्त जे काही भोकाया दीर्घकाल ते मानव इच्छिती पुत्रा पशुपक्षी इच्छिती नाशमान कळे सारे तरी माया प्रभाव हा मोहन सर्व लोकांची ज्ञानी ते हिन मोकळे चराचर मायापाशी बांधले दृढ जे दिशे योग निद्रा महामायती याचे बळ सर्व हे जी माया श्री जगता सेविता पावले तिची भक्तासे वर मोक्षाच्या प्रसन्नत्वे ती देत असे जन्म मृत्यू बळाने हा संसार बांधिला जिने सर्व मोहासती हेतू सर्व बुद्धीशी प्रेरिका देवी सनातनी माया पराविद्या तर्कही जगदीश्वर विष्णूची महालक्ष्मी सुसेविका ईश्वरी बलजामध्ये त्यातही परमेश्वरी राजोवाच स्वामी कोण महामाय ही कळी देवी कळवा मा जगिते जन्मली कोटे कैसे चरित्र देवीचे प्रभाव रूप सांगावे प्रादुर्भाव सविस्तर तुम्हापासून ते सारे ऐकू इच्छित मनमन ऋषिरुवाच जगद्रूपी नित्यरूपाती देवी विश्व व्यापक देवकार्य सिद्ध वाय जन्माजन्म घेत असे अरूपाधरुणी रूपा उत्पन्न लोके होत असे कल्पांतिन्य जला होता श्री विष्णू शेषासनी कर्णमनातून त्याच्या मधुकैटभ जन्मले ब्रह्मासी धावले खाया ब्रह्मा मानी महाभय विष्णू नेत्री जग योग निद्रा भावे स्तोत्र करी तिचे अधीश्वरी जी विश्वाची धारण करी विश्व हे संसार पाळूनी सारा घडी मोडी क्षणामध्ये तेजस्वरूप जो विष्णू त्याची शक्ती विचक्षण उपमा द्यावया नाही तुलनेसी कुणी तुझे आले ते दैत्य जवळी झोपला विष्णू पाहुणी जागा आणावयात आले योग निद्रेस तोस्तवी ओम भगवती निद्रा देवी ब्रह्मा स्तोत्र करी तिचे श्रद्धास प्रेम लावणी महामाया सवी अशी ब्रह्मवाच तू स्वाहा तू स्वदा देवी वषटकार स्वरात्मिका सुधा तू अक्षरिणी ते मात्रा त्रिधा मात्रात्मिका सीता बिंदुरूपार्ध मात्रा अनुच्चार्य तुझे रूप सावित्री संध्या देवी तू माता तू परमेश्वरी धारण तू विश्वाची तुझं उद्भव सृष्टीचा पालन करते सर्वांची कल्पांतिक राशी सीजना उद्भवकाली तू माता पोषण जीवनामध्ये संहार रूप कल्पांतिक सृष्टी रूपे जगन्मय महाविद्या महामाया महामेधा महास्मृती महामोह स्वरूप आहे महादेवी महासुरी प्रकृती तुझ्या सर्वांची गुणत्रय विभाविनी कालरात्री महारात्री मोहरात्री तू दारुण तू श्री तू ईश्वरी ह्रीम तू बुद्धिबोध लक्षण लज्जा पुष्टी तुष्टी शांती तू क्षमा खड्गधारिणी शूलिनी गदिनी घोरा शंकिनी चक्रिनी तथा शापशरधरी देवी भूषुंडी परी गायुदा सौम्य सौम्यतरा माझी तू सौम्य अति सुंदर परपराहुनी थोर तू एक परमेश्वरी सत्यात जी शक्ती ती तुझा सर्व रूपिणी सर्व शक्ती स्तवयाशी स्तोत्र होईल थोडके सृष्टी पालक संवर्ता निद्रा दिन तुझ्या गुणे नसे सामर्थ्य स्तोत्रसी मज विष्णूशी माय तू शंकर प्रलयाधीश तुझा आधार त्याशिवा सर्वांधारी तुझ्या स्तोत्रा नसून योग्यचे आम्ही तुझे यश थोर देवी सर्वता ते प्रशंसती करामे मोहित याशी नूर्दंशु मधु कैटभा जगदीश्वर श्री विष्णू जागवी देवी सत्वर उपजो बुद्ध विष्णुसी मारावै दैत्य दोनही ऋषिरुवाच तमाधिष्ठा श्रीदेवी स्तविली ते धवाशी नेत्र नासिका हृदय बाहू श्री वक्ष विष्णूचे निघाली त्यातून देवी ब्रह्मासन्मुख चाहली एकार्णव जलामध्ये शेषाच्या शयनातून योगनिद्रेतून उठला श्री स्वामी जनार्दन मधुकैटभ दुरात्मा बलवान पराक्रमी दैत्य ते पाहता झालास तो श्री विष्णू तो अनावर क्रोधा रक्तनेत्राने ब्रह्मासी खाऊ इच्छिती उठवणे विष्णूने तेव्हा संग्रामताशी बांधिला 5,000 वर्षाती बाहुयुद्धात रंगते उन्मत्त जाहले योद्धे महामायावी मोहित दैत्य म्हणती विष्णूशी वरमागमनोस्मित श्री भगवान वाच प्रसन्न तुम्ही दोघे तरी हा निष्प्राण भाजनी द्यावावरे तुका हा दुसरा न लगे मज ऋषिरुवाच धोकावरामुळे झाला सर्वत्र पाणी पाहती म्हणती विष्णूशी आम्हा वदावे जलना जिथे ऋषिरुवाच तदास्तु म्हणून तेव्हा शंखचक्र गदाधर जांघेवर ठेवून या दोघांचे शिर घे हरी ब्रह्माच्या स्तुतीसाठी माया प्रकटली अशी ऐक महात्मा देवीचे
वर्णितो मी पुन्हा तुला ऐं ओम श्री अच्युत विरचितायां प्राकृत भावार्थटिकायां श्री मार्कंडेय पुराणे सार्वण्विके मन्वन्तरे देवी महात्म प्रथमोध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु श्री स्वामी चरणार्पणमस्तु। अध्याय दुसरा। एकत्र तेज देवांचे उद्भव त्यात देवीचा महिषासुर सेनेचे करी निष्प्राण तोरणी विनियोग। ओम मध्यमचरित्र विष्णु ऋषी श्री महालक्ष्मी देवता औष्णिक छंदा शाकंबरी शक्ती दुर्गा बीजम वायुस्तत्वम यजुर्वेद स्वरूपम श्री महालक्ष्मी प्रीत्यर्थे दुर्गा चरित्र जपे विनियोग हा ध्यान। ओम शोभे अक्षगदानि शक्ति परशु घंटा धनुष्कुंडिका शोभे अंबुज खड्ग शंख सुरभि अष्टादशी हस्तका शूला पाश सुदर्शना धरित से हाती प्रसन्नानना सेवी मी महिषासुरापहरिणी श्रीलक्ष्मी पद्मासना। ओम ह्रीं ऋषिर्वाच देवदैत्यांमध्ये पूर्वी शताब्दरण झाले। महिषासुर दैत्याने देवांचा तो पुरंदर महाबलिष्ठ दैत्याने देवसैन्यास जिंकले। महिषासुर स्वर्गाचा इंद्र होऊन बैसला। पराजित देवता गेल्या ब्रह्मास करुणी पुढे शिव विष्णू जिथे होते विराजित सुरेश्वर। महिषासुर दैत्यांचा सांगती जय देवता ते पराजय देवांचा सविस्तर निवेदिती सूर्यचंद्र अग्निवायू यमेंद्र वरुण अधिका महिषासुर गांजुने स्वयमाला ईश्वर स्वर्गीचे देवभूमीस फिरती हिन दिनते मानवा परिपृथ्वीशी भोगती दुःख यातना दैत्यांचे वृत्त सांगून जाहले शरणागत नाशाय दैत्यासा तो सांगा साधन शक्यते देवता पिडल्या भारी ऐकता शिव विष्णुते क्रोधा रक्तक्षणी झाले भ्रुकुटी ताठल्या बहु चक्रपाणी महाकोपी तेज वाहे मुखातुनी ब्रह्मा आणि शिवाचेही तेज त्यात सामावले इंद्राद्यन्न देवांचे तेज पाहुणी उद्भव एकत्रे जाहले सारे पर्वताकार उज्ज्वल प्रज्वलित महातेजे व्यापल्या सर्व ही दिशांनी देवता पाहती नेत्री तेजाशी तुलना नसे तेजातून निघेणारी प्रकाश पडला तिचा व्यापले ते त्रिलोकांशी शिव तेजे तिचे मुख यमराजाचे तेजे केस डोईस वाढले महातेज श्री विष्णूची भुजा उत्पन्न त्यातून चंद्र तेजे स्तन दोन्ही इंद्र तेजातून कटी वरुणापासून जंगा नितंब तेज पृथ्वीचे पद ते ब्रह्म तेजाने सूर्य तेजाता आगळ्या करांगळ्या वसुतेजे कुबेराची नासिका प्रजापतीची तेजी वाढले दात देवीचे अग्नितेजात त्रिनेत्र संध्यांचे भ्रुकुटी तिची कानवायू झाले मिळाले देव तेजते त्यातून देवी कल्याणी प्रत्यक्ष रूप पावली होता दर्शन देवीचे महिषासुर पीडित प्रसन्न देवता झाल्या अपार तेज फाकले एक शूल दिला प्रेमे पिनाकदर शंकरे एक चक्र हरी देई आदरे अंबिके प्रतिवरुण शंख देता हे शक्तीचे दान अग्निते दिला धनुष्य वायूने भाते दोन शरांसवे ऐरावताचा घंटा वज्रातून दिले सहस्र नेत्र देवेश भाग्यशाली पुरंदरे यमाने दिदला दंड वरुणे पाश देवीशी प्रजापती अक्षमाला ब्रह्मा तो दे कमंडलू रोमरोमी महातेज सूर्यदेवी भवानीशी प्रदीप्त ढाल काळाने तलवार दिली तिला क्षीरसिंधू हार वस्त्रे दे कुंडल चुडामणी देईकडे अर्धचंद्र दे केयूवर बाहुशी नुपुरी दोन्ही पायाशी गळ्याशी सरी साजरी मुद्दा बनलेल्या रत्नांच्या घातल्या अंगुल्यांमध्ये निर्मल भरसा देई विश्वकर्मास हर्षतो अस्राभेद कवच देवीशी दान देत असे कमलमाला बक्षाशी सर्वदा फुल्ल ऐशीजे सागर देवीशी देई पद्मपुष्प करामध्ये हिमाचल दे स्वारीशी सिंह बैसावयास्तव नाना रत्नमणी दे मधुपात्र कुबेर दे पृथ्वी धरता महानाग शेष दे नाग हारतो अन्यान्न देवता देती अज्रशस्त्रादिभूषणे ऐशी सन्मानिली देवी अन्यान्न देवतांनी ही उच्चस्वरे अट्टहासी ती करी थोर गर्जना भयानक नाद झाला गर्जना व्यापली नभी आकाशी शब्द उठला भरले नेम त्यागुने गगनी नाद मावेना नभई सान वाटले विश्व घाबरले सारे सिंधुसी कंप जाहला कंपित जाहली पृथ्वी सर्व पर्वत हालती भवानी सिंह वाहिनी देवता जय कर्जती भक्ती वावे महर्षिनी नम्रत्वे स्तोत्र मांडले त्रिलोका शुद्ध होऊन उठले सज्ज दैत्य सुसज्जित दैत्य सेना सामोरी धावले त्वरे महिषासुर महाक्रोधी म्हणे हे काय जाहले सिंहनाद जिथे झाला धावला दैत्य त्यास्थळी त्रिलोकी भरले ते जायशी देवी दिसे तया पृथ्वीशी दाबुनी देवी आकाशी झळके शिर व्याकुळ सप्त पाताळ धनुष्य दोरी वाजता सहस्रभुज दंडाची देवी दाही दिशा दिसे प्रारंभ झाला युद्धा दैत्य देवीची तिथे अस्त्रशस्त्र प्रहाराने दिशा सर्व प्रकाशला महिषासुर सेनेचा चक्षुर तो अधिपती करी शस्त्रास्त्र वर्षा तो चामर सैनिकाजवे 60 सहस्र रथींचा उदग्न स्वामी तो लढ 1 कोटी रथींचा तो स्वामी लढे महाहनो तीक्ष्ण लोमा असी लोमा 5 कोटी रथींसवे रथी 60 लक्ष सवे स्वामी बाष्कल तो लढे गजाश्वी 1 कोटी ते घेऊन परिवारित 5 अरब रथींचा बिडाल स्वामी तो लढे सहस्रोते महादैत्य ससैन्य वाहनातुनी वाहने सहस्र कोटी महिषासुर त्यासवे ससैन्य करी युद्धासी हत्ती रथ है आतुनी तोमर भिंती बाल शक्ती फरसा खड्ग मोसळ
पट्टिशादे अस्त्रशस्त्रा प्रहार करती खळ वधाय देवी दुर्गेशी प्रहार करती क्रूर घेरली देवी दैत्यांनी चालली युद्ध तुंबळ उठले दैत्य ते काही देवीशी शक्ती हानिती फेकती पाश ते काही मारती खड्ग कोणीते उद्योग सर्व दैत्यांची दुर्गा देवी मारण्या क्रोधावली महादेवी दैत्यशस्त्रास्त्र तोडिते थोडीही थकली नाही मुखमलान नसे जरा शस्त्रास्त्र मारी दैत्याशी स्तविती ऋषी देवता वाहन सिंह देवीचे वनात वनवाजसा रणात असुरा मारी विचारे भय सोडूने निश्वास सोडता देवी सहस्रोगण तक्षणे सहस्र होणी दैत्या शस्त्रास्त्र मारती रणे फरसा भिंदी पालाने खड्गपट्टीश घेऊने सामना घेते दैत्यांच्या शूरवीर विलक्षण निर्भय देवीची नेते वधुनी असुराजना नगारे शंख आनंदे वाजविती पुन्हा पुन्हा त्रिशूल गदा शक्तीने खड्गाने असुरावती देवीचे हर्ष वाहते मृग ठोकती गण भयंकर घंटाना दे मूर्छित मारले किती शतावती महादैत्य वदी देवी महावला ओढले बांधुनी पाशे मारुणी तलवारती करी द्विधा असुरांचे गदा घाव कुणावरी लागले मुसळ कोणा ओकाती रक्त ते खळ शुलाने फाटली छाती शव लोळे भूमीवरी बाणवर्षा करी देवी झाकले सर्व अंबर तुटल्या कटी दैत्यांच्या ते होती व्याकुळ संगरी छिन्नभिन्न भुजा झाल्या कुणाची मान खंडली देवपीडक दैत्यांची गत प्रणकले बरे मधुनी तुटले कोणी जंगाघाते दुखावले एक हात एक पाय एक डोळा दिसे कुणा दैत्य कोणी असा वीर धडची राहिले जरी तो शस्त्र घेऊन धावे देवीसी युद्ध खेळण्या तुटले देह दैत्यांचे कंबंद वाद्य ऐकुने नाचती रणरंगी ते तालसूर धरवण्या खड्गशक्तिवृष्टी हाती असंख्य धड धावती देवीची मनती थांबवून उन्मत्त शस्त्र फेकती रथ हत्ती अश्व तुटले वाहिले रक्तभूमीशी चालण्या नुरली जागा रक्ताचे पाठ चालले अरण्या जाळतो अग्नी दैत्यसेनात शिरणे क्षणात जाहली नष्ट जगदंबा महाबली इंधन जळते तैसे दैत्य गेले मरून ते लागल्या राशी प्रेतांच्या रणांगण भयंकर आयाळ हालवी सिंह गर्जना घोर तो करी व्याकुळ प्राण दैत्यांचे ऐसीच वदले किती देवीचे गणते लढती वदती दैत्य सैनिका संतुष्ट देवा आकाशी आनंदे वर्षती फुले ओम श्री अच्युत विरचितां प्राकृत भावार्थ टीकां श्री मार्कंडेय पुराणे सार्वन्विके मन्वंतरे देवी महात्म्य द्वितीयोध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु श्री स्वामी चरणार्पणमस्तु। अध्याय 3 सेनापती सवे मेले दैत्य सैनिक सर्व ते महिषासुर हिवदला धन्य दुर्गा महाबलिधान ओम कांती सूर सहस्र रक्त वसना कंठी शिरोमालिका रक्तालिप्त पयोधरा जपवटी विद्या भीतीवरा मुद्रा तीन करी त्रिनेत्र वदना भाळावरी चंद्रमा शोभे डोई धरोन रत्न मुकुटा देवी नमो पाहि माम। ओम ऋषिर्वाच नाश पाहुण दैत्यांचा शिक्षुर दैत्य क्रुद्धत धावून आला पुढती वधाया देवी अंबिका संग्रामी देवी व्रती सोडी दैत्य असे शर मेरूच्या शिखरी जैसा जलवर्षाव होतसे देवीने निज बाणाने समस्त बाण तोडले जे त्याची सारथी अश्वनायासे विदारले धनुष्यध्वजा तोडून बाणे विंधुनी दाखला घायाळ अंग प्रत्यंगी केला सेनापती त्वरे ढाल तलवार हाती तेव्हा घेऊन धावला धनुष्यरथ अश्वासी मुकला सारथी सेवका तलवार मारली भाडी सिंहासी घावतो करी भुजा वामची देवीची प्रहार साधला तिथे बाहुसी लागता तुटली दैत्याची तलवार ती सक्रोध रक्तनेत्राने शूल घेऊन धावला भद्रकालीसी माराय फेकला नवमंडळी सूर्यासमप्रभाजाची चालला तेजवान तो देवीने शूल फेकून तोडला शूल सत्वरी चिक्षुर मारला वेगे गत प्राण पडे खळ आला चामर धावणे देवपीडक दुर्जन हत्तीवरी तो बैसोनी शक्तीने मारी देवीसी देवी महाबलाईसी ओंकार करत आत्वरे शक्तीचा त्या नाश झाला चामराच्या तत्क्षणी चामर तेव्हा क्रोधाने देवीशी शूल मारित बाणाने देवीने तोही खंडोनी टाकला त्वरे हत्तीच्या मस्तकी सिंह तेव्हा बैसे उडून या बाहुयुद्ध सुरू झाले दोघेही बळ लाविती दोघेही हत्तीवरून आले तेव्हा महितळी भयंकर प्रहाराने मार देती परस्परा नभातून उडी घेता सिंहाने शिर तोडले चामर दैत्य तत्काळ गत प्राण पडे भूमी शिला वृक्षाती माराने उदग्र दैत्य तो असा देवीच्या हातून मेला चपेटांनी कराल तो गदेने उद्गत मेला बाणाने ताम्र अंतक बाष्कल भिंती पालाने मारी देवी तक्षणे त्रिनेत्रेने त्रिशूलाने उग्रास मारला त्वरी उग्रवीर्य महाहनून दैत्य तेही विदारले बिडाल तलवारीने धडापासून तोडला दुर्धर दुर्मुख दैत्या बाणाने नाश जाहला सेना संहार ताईसी रेड्याची रूप केखळ महिषासुर ते ताप देवीचे गर त्रासले हुंदंडा देत कोणाशी खुरांनी मार देत असे पुष्टसिंगे कुणा मारी वेगाने मरती कुणे सिंहनादे कुणे मेले निश्वास वायूने कुणे धरायसे किती आले देवीचे गण दक्षिणे सिंहासी मारण्यासाठी महिषासुर धावला जगदंबे प्रति तेव्हा अंतरी क्रोध दाटला महिषासुर त्वेषाने पर्वत उचलली त्वरे शिंगाने फेकुने भूमी गर्जना करी घोरतो वेगाने त्याच्या पृथ्वी कंप पावे क्षणोक्षणा पुछान उठती लाटा बुडवी सिंधू पृथ्वीशी शिंगाच्या हाल चालीने नाशती मेघमालिका
श्वासाच्या वायुगतीने पर्वत पडती, भूमी सकृत महादैत्याचे वाहता चंडी कोपली. वधार्थ उठली तेव्हा क्रोध आला अनावर, बांधला दैत्य पाशाने रणिबद्ध तया गुणे. रेड्याचे रूप सोडून दुसरा देह तो धारी, सिंह होऊन धावे तो वारा आला शिरावरी. क्षणार्धी नर तो झाला खड्ग हाती असा दिसे, ढाल तलवार देवी ती घेऊन घाव घालिता. सोडी तो मानवी रूपा झाला गज भयानक, सिंहासी उडी देवीच्या सुंडताचा महाबली. खड्गाने अंबिका तोडी हला गज व्याकुळ, दैत्यरीळा पुन्हा झाला त्रिलोका त्रास देसते. चराचर त्रस्त झाले घाबरी फिरती, जन सुरभी पिऊनी अंबा अमृतोन्मात पावली. रक्तनेत्री हसे तेव्हा जगन्माता महाबली, बलोन्मत दैत्य गर्जे शिंग मारुनी पर्वतापैकी आकाशी पडावे अंबिकेवरी. देवीने बाण सोडून केले चूर्ण महाचल, रक्तोष्टती सुदासेवी वाचा शौर्य प्रकंपित. देवी वाच तुझा विक्रम पाहू दे जोवरी, मी पिते सुद्धा पडता तू प्राणहीन गरजतील सुरेश्वर. ऋषिर्वाच ऐसे बोलून ते देवी दाबी पायामध्ये खळकटाशी लक्ष्मी त्याच्या शूलाघात करीत असे. रेड्याचे मुख फोडून बाहेर येत असे नर, देवीने निज शक्तीने येता अर्धाने रोधिला. तरी तो धावला जेव्हा तलवार धरी करी, मस्तक तोडी दैत्याचे महिषासुर मर्दिनी. हाहाकार झाला दैत्यसेना पळे भय, समस्त देवता तेव्हा प्रसन्न मुख भासती. देवता महर्षी दिव्य दुर्गास्तवन मांडती, यश गंधर्वते गाती करती नृत्य अप्सरा. श्री अच्युत विरचितां प्राकृत भावार्थ टीकां श्री मार्कंडेय पुराणे सार्वन्विके मन्वंतरे देवी महात्म्य तृतीयोध्याय. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. अध्याय 4. इंद्रादी देवताद्वारा दुर्गा चंडी महाबली देवीचे मांडले स्तोत्र. ती देवता वरदान दे ध्यान. ओम कालाभ्राधिकटाक्ष कुलभयदा चंद्रभाळी जेसी, शंखा चक्रा कृपाणा त्रिशूल करधरा धारी नेत्रत्रयाशी. सिंह स्कंधादी रूढा त्रिभुवन अखिला, पूर्ण तेजे करी जे. ध्यावी दुर्गा जयाख्या सुरमुनी भवती सेवी ती सिद्धिसी जे. ओम ऋषिर्वाच दुर्गा महान महिषासुर दैत्यमारी, चक्राद देव नमनालीन होती भारी. लावण्यंग फुलती यश सौख्य दाने, देवी स्तोत्र करती सुरनम्रतेने. जी विश्वव्यापक सदा जगदात्मशक्ती, ते देव स्वर्ग भुवनी जिच्या विभूती. जी पूजनीय ऋषी देव जगत जनाला, होती येसन विदाहित दाम्हाला. ठावा प्रभावन जिचा भगवान अनंता, ब्रह्मा शिवा नवतवे नित स्तोत्र गाता. ती चंडिका अखिल जगत परिपालनाचा, बाहो विचार शुभ मंगल भावनांचा. जी पुण्यवंत सदनांतरी भाग्यलक्ष्मी, पाप्या अभाग्य सोदा सद्बुद्धी उर्मी. श्रद्धा महान कुलीनांतरी लाज, ऐशी पाळी जगासन तो तिच्या पदासी. नावर नवे त्वदीय रूपा चिंत्यायसे, ते शौर्य जय असुरनाश कठोर दैसी. जी देव दैत्य समरी सकळात शूर, चारित्र्य अद्भुत कसे स्तौमी अपार. तू एक देवी त्रिगुणात्मक विश्वमूळ, नेने हरिहर तुला नच दोष धूळ. आधार तूच सकल जगदंश भूता, व्यक्त तुझ परमा प्रकृती समस्ता. स्वाहा स्वरूप तुझे तव नाम घोष, यज्ञात होती सुरतृप्त त्वदीय श्वासे. श्राद्धात तृप्ती पितरा तव कारणाने, तेने स्वदा जन तुला म्हणतात माने. जो मोक्ष साधना चिंत महाव्रताचे, तत्वज्ञ संयमी जना बहुमोल जाचे. अभ्यासती मुनी जया निगमा पथाला, विद्या परा तुझ अन्न तुझ्या रूपाला. तू शब्द रूप यजवानी सुसाम छंदा, ऐश्वर्य षट्त्रय श्रुती धन धान्य मुद्रा. तू भूमी आणि कृषीशास्त्र कृषी कयाती, पीडा निवारक अशी तूच भाग्यमूर्ती. शास्त्रज्ञ होती तुझ ते दृढ शक्ती, मेधा नौका त्वदे बळतारी प्रपंच बाधा. तू कैट बारी दुजे तव वत्स चिन्ह, गौरी तुझा शिव करी अति थोर मान. ईशत सुहास अमला शशपूर्ण बिंबा, लावण्य कांती कनका सुकुमारी अंबा. पाहुनी क्रोध चढला महिषासुरासी, केला प्रहार नवलावह मात ऐसी. चंद्राने भ्रुकुटी क्रुद्ध तुझ्या भयान, ज्या पाहता मैष तो नच सोडी प्राण. बिहिल काल ही जया बघता मुखाला, पाहोन ते नच विनाश तरी खळाला. संतुष्ट तू तर जगाही लाभ होतो, क्रोधे तुझ्या अमितवंश विनाश होतो. प्रत्यक्ष प्रत्यय दिसे तव लोचनासी, त्वा मारिले सखळा महिषासुरासी. तू सुप्रसन्न तरी या जगिमान, त्यांचा लाभ यश श्रीवर उज्ज्वल धर्म त्यांचा. स्त्रीपुत्र सेवक तया मिळतात, योग्य धन्यत्व पावती जग मिळवणी श्रेय. धर्मानुसार सुकृती करती सुकर्म, ते भोगती तव कृपायुत स्वर्गधाम. तू एक निश्चित मनोरथ पूर्ण करती, त्रैलोक्य कर्मफळ लाभ तुझे होती.
नामे तुझ्या भय हरे भव पीडितांचे तू बुद्धी तेज जगती हित इच्छुकांचे दारिद्र्य दुःख भय हारिणी एक तुची सर्वोपकारणी ब्रिदावली ते तुझे पावत सौख्य जने या शुभ कामनेने तू मारिसे खळ जनारणी शूरतेने ते नरक कामी भवसागरी मुक्त वाया दैत्या जनावतसी तू सदैर नाया त्वदृष्टिपात जळी जाळील विश्व सारे संहारशी असुर तू तरी शस्त्र भारे स्पर्श पवित्र रिपु होऊन उद्धरावा हा भाव तव मनात इथे असावा पाहुणी खड्ग त्रिशूलाची महान दीप्ती अंधत्व येईन असुराबल कोण नेत्री चंद्राने तव सुदर्शन जास होते अंधत्व येईल तया सक्त कसे तरी ते दुष्टा पराभूत करितव देवीशील लावण्य कांती तव चिद्रुपते अतुल निर्गव होती सुरस्वर्गी तुझ्या बलाने तू जिंक शिरपुदळा करुणार्थ प्राणे लावण्य सुंदरीची लारी पुकापता हे गे थोर कोण तुझ होनी जगात आहे युद्धात निष्ठुर कृपा हृदयात भारी ऐशी तू एक वरदायिनी दिव्य नारी संहारल्या हरिधळेल त्रैलोक शांते दैत्यास स्वर्गपद देशी विचारवंते आम्हा दिले अभयत्वा चिरंजीव केले माते तुला नमन ठेवून पायी भाळे शूलाने रक्ष हे देवी खड्गाने रक्ष अंबिके रक्ष धनुष्य टंकारे घंटाध्वनी करोण्या पश्चिम दक्षिण पूर्वे रक्षावे चंडिके आम्हा त्रिशूल घेऊन हाती रक्ष उत्तर ईश्वरी भयकारी मनोहारी त्रिलोकी तुझी जी रूपे आमचे सर्व लोकांचे हो रक्षण त्यागुने खड्ग शूलगदा हाती अंबिके शस्त्रची तुझ्या ते सर्व घेऊन आम्हा संरक्षावे तू सदा ऋषुवाचो जगन्माता महादुर्गा स्तविल्या ईशापरी दिव्य पुष्पगंधमाला देवी पूजती देवता दिव्य धूप भक्तिभावे सुगंध अर्चिती तिला प्रणाम करतो देव प्रसन्न देवी बोलते देवी वाच तुमचे म्हणे जे इच्छा मागावा बरं तो मला देव वाच भगवती पूर्ण केली नुरले काही मागणे महिषासुर तो वैरी ठार केला तू हारणे तरी द्यावे आम्हा काही इच्छिशी तू महेश्वरी आठविताच भेटावे सौख्य हो नामधारका संकट गेले स्तरावे घे गाती जे स्तोत्र त्याची वैभव वित्त समृद्धी संपत्ती स्त्री मिळवतया अंबेत्वा प्रसन्न वदने प्रसन्न असने सदा ऋषिर्वाच प्रसन्न केली देवाने भद्रकाली जगतिता तदास्तु वरदेवनी झाली गुप्त तिथे नृपा त्रिलोक हित करते जी देवांच्या देही जन्मली तिच्या प्राचीन वृत्तांता बोलिलो मी सविस्तर पुढे देवहितासाठी निशुंभ शुंभ नाशवी गौरीपासून घे जन्म कथा सुंदर देवीची यथावत सांगतो ऐका प्रसंग पूर्ण तो आता सर्व हे लोकरक्षाय प्रकटे ती पुन्हा पुन्हा हरिम ओम श्री अच्युत विद्यचिताय प्राकृत भावार्थ टीकायम श्री मार्कंडेय पुराणे सार्वन्विके मन्वंतरे देवी महात्म्य चतुर्थोध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु श्री स्वामी चरणार्पणमस्तु अध्याय 5 देवीशी स्तविती देव सांगती चंडमुंडते शुंभपाठ विदूताशी निराश दूत एतस्विन योग ओम असे श्री उत्तर चरित्रस्य रुद्र ऋषि श्री महासरस्वती देवता अनुष्टुप छंद भीमा शक्ति भ्रामरी बीजम सूर्यस्तत्वम सामवेद स्वरूपम श्री महासरस्वती प्रीत्यर्थे उत्तर चरित्र पाठ विनियोगः ध्यान ओम घंटा शूल हलानि शंख मुसला चक्र धनु सायका हस्तादि धरुणे शरत् शशि दशी कांती मनोहारिका गौरी देह समुद्भवाद्रि जगताधारभूता महा भावी नित्य सरस्वती भजत मी शुंभादि केले स्वाहा ओम क्लीं ऋषुर्वाच पूर्वी शुंभने शुंभाने हरविला शचिपती त्रैलोक्या यज्ञ भागाशी त्वचे पासून घेतले सूर्यचंद्र वायू अग्नि कुबेर वरुण यम याचे पदतया हाती अधिकारहीन देवता स्वर्गातून देवतांची बाहेर दैत्य काढिते अपराजिता देवीचे देवास्मरण झाले आपत्तिकाली स्मरताचे मज निश्चित धावणे देवांचे असा अंबेचा आशीर्वाद पुरातन अपमाने महादुःखी स्मरती देवा अंबिका आठवणीवरा लागी संकटी सोडवी नमी देवता चिंतून ऐशा हिमालय गिरीवरी भगवती विष्णुमाया स्तविती मन लावणी देवा ऊचू नमो देवी महादेवी शिवेशी नित्यवंदन नमो प्रकृती कल्याणी नियमे वंदितो तुला नित्यवंदन रौद्रेशी गौरी धात्री नमो नमा ज्योत्स्नामयी चंद्ररूपा सौख्यरूपा नमो सदा शरणागता कल्याणी सिद्धिरूपा नमो नमा दैत्यांची लक्ष्मी राजांची उमाकांते नमो नमा दुर्गा तू दुर्गाम परा तू सार सर्वकारिणी ख्याती आणि तू कृष्ण दुमरेसे नित्यवंदन अतिसौम्य अतिरौद्रा बारंवार प्रणाम हा नमो हे जगदाधारा कृती देवी नमो नमा जी देवी सकळा माझी विष्णुमाया रूपे वसे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा जी देवी सकळा ठाई चेतना मनवी तसे नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा जी देवी सकलामध्ये बुद्धी रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा जी देवी सर्व प्राण्यांची निद्रारूप असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा जी देवी सकळा माझी क्षुधा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा जी देवी सकळामध्ये छाया रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा जी देवी सकळा माझी शक्ती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा जी देवी सकळा ठाई तृष्णा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा जी देवी सकळामध्ये क्षमा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा जी देवी सकळा माझी जाती रूपे असे स्थित नमो देवी
नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा ठाई लज्जा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये शांती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये श्रद्धा रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा ठाई कांती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये लक्ष्मी रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये वृत्ती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळा ठाई स्मृती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये दया रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये तुष्टी रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये माता रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः जी देवी सकळामध्ये प्रांती रूपे असे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः इंद्रियांचे अधिष्ठाते सर्व प्राण्याचे व्याप्तची जीविका सर्व जीवांची व्याप्ती देवी नमो नमः चैतन्य रूप व अपे जी सर्व व्यापुनी जगती स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः अभिष्ट लाभे वस्तविती जिला सूर जेस सेवी पाहिले सुरेश्वर कल्याणकारी जगदंब ईश्वरी नसो आम्हाला विपदा कदापि ही उदंड दैत्यग्रासिता मासुरा प्रणाम आम्ही करतो निरंतरा विनम्र भावे स्मरता तिला जनी आम्हाला राहो विपदा कदा कुणी ऋषिर्वाच देवता सवित होता जानवी स्नान इच्छुनी त्यास्थळी पार्वती देवी आली राजात दक्षिणे विचारिता ती देवांची भ्रुकुटी सुंदरा उद्भवली तिच्या देही शिवा बोलायची ते तिला स्तोत्र माझेच हे गाती शुंभाने तुच्छ लेखले पराभूत शुंभाचे एकत्र सर्व देव हे पार्वतीपासून तेथे अंबिकोद्भव झाला कौशिक नाम त्यासाठी प्राप्त झाले तिला जगी कौशिक जन्मता ते पार्वती काळी जाहली हिमाचलावरी ख्याती पावली कालिका बहु निशुंभ दैत्यांचे सेवक चंड मुंडते पाहते अंबिकेची लावण्य देह यष्टीशी जाऊन सांगती शुंभा एक लावण्य सुंदरी हिमाचली बसे राजा सर्वत्र कांतिमानची नसेल पाहिली कोणी कोण कोटली शोधगे असुरेश्वर तू शूर तुझ भोगती कामिनी श्रीरत्न दिव्यांगाची दीप्ती सर्वत्र फाकली हिमाचलावरी अजूनही पहा जाऊन तू स्वयं मनी हत्ती आणि घोडे त्रिलोकी रत्न मालिका ते सर्व तुझ्या सदने सुदैव शोभती प्रभो पारिजात तरुश्रेष्ठ अश्व उच्चैश्रवा तुआ ऐरावत गजरत्न इंद्रपासून घेतले हंस संयुक्त हे शोभे विमान अंगणी तुझ्या विधात्यापाशी जे होते ते आता जवळी तुझ्या कुबेराचा निधी तोत्वा महापद्म हिरावला किंजलकिनी युग्ममाला सागराने तुला दिली कांचन श्रावी जे छत्र होते वरुणाची अगरी प्रजापतीची आपाशी ते आता जवळी तुझ्या उत्क्रांतीचा मृत्यूशक्ती सागरातील रत्न जे वरुण पाश तो आज निशुंभाजवळी असे अग्नीने शुद्ध जे केले वस्त्र दोन सुशोभित अर्पिले तुझं दैत्येच्या सर्व रत्ने तुझ्या घरी स्त्रीरत्न तेच का नाही तुझ्या हातामध्ये नृपा कल्याणमयी ती देवी नो हे प्राप्त तुला कशी रोषुर्वाच ऐकुनी चंडमुंडांचे पाठवी देवीच्याकडे सुग्रीव महादैत्याशी शुंभ सांगित आहे तुझा आज्ञेने माझे असावे बोलावे देवीशी असे उपाय योजने आहे सानावे सत्वरी तिला तो दूत तिथे गेला रम्य पर्वत जास्तरी मधुर कोमल वाणी बोलला देवीशी असा दूत वाच देवी दैत्येश्वर शुंभ त्रिलोक परमेश्वर दूत मी प्रेषित त्याचा आलो जवळी तुझ्या अव्याहात सर्वज्ञ आज्ञा मानिती देवता ऐशा त्या दैत्य श्रेष्ठाने दिला संदेश ऐकत मम त्रैलोक्याखिल वशवर्ती मज देवता यज्ञ बागाई मी सर्व भिन्न भिन्न समर्पित त्रैलोक्यरत्न जे श्रेष्ठ ते प्राप्त मज सर्वचे ऐरावत जिंकिला मी इंद्रवाहन जो असे उच्चैश्रवा अश्वरत्न आला सागर मंथने देवता मजबंधुने अनम्रत्वे अर्पिती मला देवगंधर्व नागांचे जवळी रत्न थोरजे ते सर्व माझ्यापाशी सध्या आहेत सुंदरी स्त्रीरत्न थोर तू विश्वी आम्ही मानितो तुला रत्न भोगते आम्हापाशी त्वायावे रत्न मल्लिके ममानुज महाशूर अथवा मज सेव तू सुंदरी चंचल नेत्री रत्न तू भूमीचेवरी परमेश्वर तुला पावशी मदनुग्रहे विवरुणी बुद्धिशी भावी पत्नी तू आमज ऋषुर्वाच ऐकुनी तू वचना दुर्गा कल्याणे सस्मित गंभीर बोलली त्याशी जी धरित्रय लोक हे देवी वाच सत्य तू बोलता तू ताल्प मिथ्या नसे ते परिमत प्रतिज्ञा ऐसी निश्चय पाहिलाचा करो मी मिथ्या तो कसा ऐकावा मम निश्चय मज जिंकिल संग्रामी मम गर्वास नासवी माझ्या सम असे शूर होईलोपती तो मज शुंभ किंवा निशुंभाने संग्रामी जिंकून त्वरे वदावे मज जा सांग विलंब काय साहित्य तू तो आज देवी गर्वांधव तू होशी मज सांगू नको असे शुंभने शुंभा पुढती उभा राहील कोणगे देवदैत्य घेती आज्ञा जया प्रसन्न ठेविता एकटी नार तू कोटे युद्धात राह शिवबी देवेंद्र विक्रमी मोठा पळाला युद्ध क्षेत्रीचा तया दैत्यासवे कैशी अबलेर न इच्छिशी शुंभने शुंभाजवळी मानाने चल तू आता नातरी केस ओढून तृण्वतने तिथे तुला देवी वाच शुंभने शुंभ ते शूर परी मी करू ते कसे निर्धार पहिला माझा विचारा वाचून हा आता तू सांग जाऊन बोलिले ते मी आदरे उचित करावे त्यांनी होईल मान्य ते ओम श्री अच्युत विदेखेची तायंपारा प्राकृत भारती टिकायम श्री मार्कंडेय पुराण सार्वनिक मन्वंतरे देवी महात्म्य पंचमोध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु श्री स्वामी चरणार्पणमस्तु
अध्याय 6 धूम्रलोचन वद ध्यान. ओम नागाधीश्वरी पैसली फणिमणि लिप्ता नळे शोभली तेही कांती अशी दिवाकर जशी नेत्रत्रये रेखिली माला कुंभक पालांबुजकरा चंद्रातळोही दिसे सर्वज्ञेश्वर भैरवांकनी अशी पद्मावती ध्यातसे. ओम ऋषुवाच देवीचे ऐकुने दैसे दूतविद्रोह तो करी दैत्यराजास विस्तारे कळविरुद्ध झाले. ऐकुनी दूतवचनाचा क्रोध दैत्यराज तो धूम्रलोचन दैत्यांचा सेनापतीशी बोलत त्वा धूम्रलोचना जावे आणावे ओढून तिला धरून केस दुष्टेचे बलात्कारे करून तिचा संरक्षणासाठी यक्षगंधर्व होकणे अवश्य तत्क्षणी त्यांना वदावे. त्वा महासुरा ऋषुवाच आज्ञा की सहसा शीघ्र तो दैत्य धूम्रलोचन 60 सहस्र दैत्यांची सेना घेऊन चालला. तेने ती पाहिली देवी हिमाचल निवासिनी शुंभ निशुंभांचे पाशी म्हणे गरजोनी चालतो न मानस या वचना तरी ओढून केसमे बलपूर्वक क्रोधाने नेई न बोलला असे दिव्यवाच दैत्येश्वर तुझ्या पाठी सेनाबल तुझ्याकडे मज उडून नेताना करीन नारी काय मी ऋषुवाच ऐसे बोलत धावे तो असुर धूम्रलोचन हुंकार मात्र अंबिका तक्षणी भस्म जाहला. दैत्यसेना महाक्रोधी धावली अंबिकेवरी बाणशक्ती परशूंच्या थोर वर्षावर चालला. देवीचा वाहन सिंह आयाळ हलवून गरजुनी सैनिका माझी पडला कुदुनी त्वरी दाडा पंजी तीक्ष्ण मारी विदारी जबडामध्ये घायाळा करून टाकी महादैत्यासी सिंह तो नखाने फाडले कोणा कोणाचे पोट तो चिरीचपेट्या मारून कोणा धडासी करी वेगळा भुजामस्तक तो तोडी दैत्याचे पोट फोडणे केसरी पीत सरकता आयाळ हलवून अतिक्रुद्ध असा सिंह क्षणार्धीचा व ताळला मारी असुर सैनेला देवी प्रिया महाबली धूम्रलोचन तो मेला सिंहाने सैन्य मारले. दैत्यराज महाक्रोध शुंभ संतप्त झाला कापती ओठ दैत्यांचे चंडमुंड महाखळ आज्ञा दैत्यास तो तेव्हा ऐका दैत्य महाबली धरोणे केस ओढाती आना देवी इथे त्वरे ना जुळे तरी ऐका हे शस्त्रास घावई करा आसुरी आपुली विद्या टाकूने देवी तेवरी वधावी जागाच्या जागी नको जिवंत ठेवना. तो सिंह आणि ती देवी मारा बांधून सत्वर ओढून तयांना आनंद श्रीवद ताबरी. ओम श्री अच्युत विरचितां प्राकृत भावार्थ टीकां श्री मार्कंडेय पुराणे सार्वन्विके मन्वंतरे देवी महात्म्य षष्ठोध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु श्री स्वामी चरणार्पणमस्तु. अध्याय 7 चंडमुंडवद ध्यान. ओम ध्यावी ती रत्नपिटा मधुर शुक्रस्वरा ऐकी जी श्यामलांगी पद्माशी पाय ठेवी शिरीष शिकला वाद्य विना सुरंगी कंठी कल्लारमाला नियमित विलसे चोडी ती रक्तवस्त्रा मातंगी शंखपाचा मधुर मधुमदा कुंकू भाळी विचित्रा. ओम ऋषिर्वाच आज्ञेने शुंभ दैत्यांच्या चतुरंगीने घेऊन चंडमुंड महादैत्य शस्त्रास्त्रासह चालले. सिंहाचे वरी देवी मंद हास्य करीत असे दिसे हिमाचलाची या सुवर्ण शिखरावरी धनुष्य तलवारीने सुसज्ज दैत्य दुर्जना धरणाला भवानीशी तत्पर सर्व जाहले. अंबिका क्रोधयुक्ता ती पाहता दैत्य धावती काळा रंगमुखे आला क्रोधे संतप्त जाहली. ललाटी भ्रुकुटी वक्र त्यात विक्राळ आनना तलवार पाश घेऊन काली प्रकटली स्वयं विचित्र खटवांग धारा मुंडमाळा गळ्यामध्ये चित्तचर्म परिधाना शुष्मांसा भयंकर अतिविस्तार वदना जिव्हा तरल भीषणा निमग्ना रक्त नादे घाबरती दिशा वेगाने तुटली तेव्हा दैत्यांच्यावर कालिका भक्षी प्राणासदैत्यांच्या पार्श्वरक्षक मारले. माहुत अंकुशधारी सागंटागज सैनिक एका हाती धरवणे त्यांचा ती प्राण भक्षित सारथी रथ अश्वाती दैत्यसेना महानदी भयानक काळमुखी कालीचा नाश होत असे. लाथ गुद्दे कुणा मारी धक्के दे केस ओढणे गळा दाबी कुणाचा ती धक्का दे वज्र छातीने असुरांची शस्त्र अस्त्रे तोंडात धरून त्वरे तोडणे फोडणे टाकी दात चाविता अंबिका सैनिक दुष्ट दैत्यांचे कालीने सर्व मारिले. कित्येक प्राण घेऊन पळाले भयभीत ते खटवांग तलवारीने दंताग्रे चावले किती मृत्यूच्या वदने गेले दैत्य दुष्ट महाखळ क्षणात मारली सेना असुरांची महावली. काली देवीवरी तेव्हा धावे चंड भयानक मुंडाने तीक्ष्ण बाणांचा केला वर्षाव संगली भयानलोचना देवी बाणाने नदी सेकुना मेघाने नदी से सूर्य देवीच्या मुखमंडली बाणचक्र पडवणे होता तिथली न तक्षणे सकृत गर्जना केली कालीने विकट अद्भुत विक्राळ वदने दात भयान दिसती तिचे तलवार थोर घेऊन हुंकार देत असे. धरुणे केस चंडांचे पाडी मस्तक भुवरी मुंड धावून येता देवी तलवार घेऊन क्रोधाने मारून त्याला संग्रामी लोळवीत असे. महाबली चंडमुंड संग्रामी मरता असे पळाली व्याकुळ सेना दैत्यांचे सर्व बाजूने दोघांचे मुंड घेऊन काली गरजोनी थोरती चंडिकेजवळी गेली विजयोन्मत बोलत चंडमुंड पशुके हे भेट मी जी दिली तुला शुंभ निशुंभासी आता बधावे त्वा स्वयंप्रणे. ऋषिर्वाच पाहुणे मुंड दोघांचे चंडमुंड विनाशतो चंडिका देवी कल्याणी कालीसी गोड बोलली चंडमुंडास मारोने आली तू मज पाशी गे चामुंडा म्हणून लोकीस तुझी सत्कीर्ती होईल. श्री अच्युत विरचितां प्राकृत भावार्थ टीकां श्री मार्कंडेय पुराणे सार्वन्विके मन्वंतरे देवी महात्म्य सप्तमोध्याय श्री कुलदेवता परमस्तु. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. अध्याय 8
रक्तबीजवद ध्यान ओम प्रभात सूर्या परिस्नेह नेत्री धरित पाशांकुशबाण हाती प्रदीप्त शक्ती आणि बांधिकांनी अशी सदा ध्यात असो भवानी. ओम ऋषिर्वाच चंडमुंड महादैत्य दैत्यसेना महाबली संग्राम मेली पाहोनी शुंभ संताप लांबणे असली नसली सेना दैत्यांची काढली रणा आज्ञा देऊन शुंभ साधी संग्राम सिद्धेस सेनापती जे ह्यांची उधायुध चलायुरी उधायुधाचे लारणी 84 कमो नावाचे सैनिक घेऊन त्याला 50 कोटी देश वीर्य शतधौम्र कुलोत्तम सेनापती तुम्ही जावे सैन्यासह रणांगणी कालक दौरद मौर्य कालकेय महासुर युद्धासी सज्ज होणे ममाज्ञेने चला त्वरे प्रकर शास्त्रा तो शुंभ आज्ञा दैत्यांसी देऊनी सहस्र सैन्य घेऊन युद्धासी रणी जातसे भयंकर दैत्य सेना पाहुणे चंडिकारणे टंकारनादे भरवी धरणे गगनांतर देवीचा सिंह तो गर्जे घंटा वाजवी अंबिका नाद विस्तारला त्याचा सर्वत्र आणखी बहुधनुष्य सिंह घंटाचा नाद गेला दिगंतरा उल्हासी मुख कालीचे वाटले विजयास्तव तुमुल नाद तो ऐसा ऐकुने दैत्य धावले चंडिका सिंह कालीसी सक्रोध सर्व घेरते ब्रह्मा शिव कार्तिकेय विष्णू इंद्रादी देवता देवतांच्या विजयासाठी उद्भवती स्वशक्तीशी ज्या पराक्रमी संपन्न देवांच्या प्रतिमा तुझ्या चंडिकेजवळी गेल्या दैत्य संहार इच्छुनी रूपवेश ज्या देवाचा शक्ती त्याची तशी दिशे शस्त्रार्थ घेऊन हाती आला युद्धार्थ देवता हंसयुक्त विमानेशी अक्षसूत्र कमंडलू आली ती श्री ब्रह्मदेवाची शक्ती ब्रह्माने तीरणा माहेश्वरी ऋषभेशी त्रिशूलवर धारिणी कंकण महानागाचे भारी चंद्रार्थ भूषण कार्तिकेयाची जी शक्ती मयूरवर वाहिनी शक्ती घेऊन येते हाती अंबिका पातली रणा वैष्णवी गरुडासीन शंखचक्र गदाधर शारंगधनु हातासी एका हातात खडगते श्रीहरियज्ञ बारा ही शक्ती जेतया वराह स्वरूपे आली युद्धक्षेत्री उपस्थित नारसिंह सुनूरसिंहासी नृसिंहा परी आरिते ती केश झाडी त्या क्रोधे तारिते पडती धरणी इंद्रशक्ती वज्र हाती ऐरावतावरी दिसे प्रतिइंद्रतीचे रूप सहस्त्र नेत्र साजरे देव शक्ती सभे चंडी पाहुणे रणि शंकर वदावे शीघ्र हे दैत्य आज्ञा चंडीशी देतसे देवीपासून ते वेळी देवी भीषण चंडिका झाली प्रगट संग्रामी गर्जे शतशी वातशी ती अपराजिता देवी जटाधूमिल शंकरा म्हणे तू दूत होऊ नये बोध शुंभने शुंभते त्या अतिगर्वांधासी तसेच दैत्य सैनिका इच्छिती युद्ध जेताना संदेश सांगणे असा दैत्यानं जा पाताळे जीवित पाहिजे तरी त्रिलोक्य राज्य द्या इंद्रा देवांसी यज्ञ भागतो बलाभिमान तो भारी तरी संग्राम तो करा माझ्या शिवा तुम्हाला गी भक्षतील तत्क्षणी शिवदूत तिचा झाला ऐशी सन्मान्य जी जगी शिवदूते तिचे नाव संसारी ख्यात जाहले शिवबोधासी ऐकून कात्यायनी जिते असे सकृद दैत्य त्या ठाई विद्रोही क्षणी धावले मत्सरोदय ज्यांच्या ते दैत्य अस्त्र ओकती वृष्टिशक्तिबाण आदी देवी लागुनी मारिती टंकारुणी धनुष्यासी अस्त्रास्त्रे प्रतिशस्त्रते शस्त्रास्त्र तोडी दैत्यांचे देवी भीम पराक्रमा शूल मारुणी ती काली खटवांगे वधू निकुणा शत्रूच्या घेऊनी प्राणा विचरे रणभूमीशी ब्रह्मानिक मंडलूचे जलभेकी जिते कुठे शत्रू तेथील शत्रुनेच तेज होती ही न पराक्रम माहेश्वरी त्रिशूलाने चक्र मारून वैष्णवी कार्तिकेयाची जी शक्ती दैत्य संहार साधित इंद्रशक्तीच्या वज्रे शतशा दैत्य दानव रक्त सांडून अंगाचे पडले निष्प्राण भूमीशी वाराही दंत दाडाने चक्राने वार साधुनी असंख्य दैत्य संहारी विच्छिन्न लोळते भूमी नारसिंह खागराने फाडी दैत्य महाबली करुणी सिंह नादासी रणी फिरे भयानक शिवदूतीचे अनादे भयभीत असुरते शिवदूतीच्या हस्ते वध त्यांचा होत तक्षणे मातृगण महाक्रोधी वदता दैत्य सैनिका पळाली असुरसेना भयाने प्राण घेऊन दैत्यांची पळता पाहे रक्तबीज महाखळ युद्धा लागित एकाळी तया संग्रामी धावला रक्तदेहातुनी त्याच्या सांडता एक थेंब तद्वत दुसरा दैत्य उद्भवे लढणारणी इंद्रशक्ती पुढे आली रक्तबीजास वज्रती मारी लक्ष साधुनी घायाळ दैत्य जाहला थेंब रक्तातून आली तितुके दैत्य धावले युद्ध खेळावया लागी सर्वांची पूर्ण आर्तता वीरबल शौर्ययुक्त रक्तबीज समानते रक्तथेंबातून ते दैत्य उद्भवले रणा मातृगणासवे घोर खेळत युद्ध शूरते शस्त्रार्थ भीषण वर्ष चाले संग्राम भूवरी पुन्हा वज्राची घावे घाया रक्त सांडितो रक्तबीज असंख्यात होती शतसहस्रिक वैष्णवी चक्र सोडून करी घायाळत येतो ऐंद्री मारी गदा त्याला शरीर छिन्न होत असे चक्राचा घाव लागून रक्त जे सांडले भूमी सहस्र रक्तबीजाने जगमंडळ व्यापले शक्ती मारुनी कौमारी वाराई खड्ग घालुनी माहेश्वरी त्रिशूलाने रक्तबीजास मारितो त्या क्रुद्ध महादैत्याने मातृशक्तीवरी रणी गदाघात करुणे स्वशौर्य पूर्ण दाविले शक्तिशूला दिघातांनी सांडले रक्तभूमीशी
रक्तबीज तयातून उद्भवले शताधिक विष सर्वत्र विश्वी दिसती रक्तबीज जिथे तिथे भयभीत झाल्याची ती तेने संग्रामी देवता पाहुणे खिन्न देवांसी कालीचंडीशी म्हणे चामुंडे आपुले मुख पसरावी तू अत्वरे माझे अशस्त्र पाहताने घायाळ रक्तबीजा रक्तबिंदूशी त्याच्या या ग्रासावे त्वा महामुखे संहारता रक्त सारे विचरता रणतत्वा क्षीण होऊने तो दैत्य नष्ट हो रान रेषित ऐशा युक्तीने पुन्हा रक्त रूपांतराने ऐसे बोलणं पुन्हा रक्तबीजासी मारित शोषले रक्तकालीने क्रुद्ध रक्तबीज जरी गदा चंडीवरी हानी नाश इच्छित देवीचा थोडी दुःखी ना झाली गदा सोसून चंडिका रक्तबीजाच्या देही देवीने घाव घातले सांडले रक्त जे त्याचे कालिका नष्ट ते करी रक्तापासून जे दैत्य मारी देवी तक्षणी वज्रबाण खड्गरुष्टी रक्तबीजास मारित चामुंडा रक्त संवारी तेने दैत्य नवे पुन्हा येणे विधी शस्त्रास्त्राने रक्तहीन महाखड पडला निष्प्राण पृथ्वीशी नृपाळा रक्तबीज तो अपार सौख्य तेव्हा ते आनंद थोर दाटला महादैत्याची यामध्ये धैर्य देवांचे जाहले मातृगणा महासौख्य रक्तबीज न राहिला रणोन्मादी अतिहर्ष रणी नाचती देवता. ओम श्री अच्युतगिरी सीताम प्राकृत भावार्धटिकां श्री मार्कंडेय पुराणे सार्वण्विके मन्वंतरे देवी महात्म्य अष्टमोध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु श्री स्वामी चरणार्पणमस्तु. अध्याय 9 निशुंभवध ध्यान. ओम बंदुक कांचन तनु रुचिराक्षमाळा शोभे भुजित वरदांकुश पाश भाळा चंद्रार्थ नेत्रत्रय सुंदर अर्धनारी भावे तिला शरणमिनितानंदकारी. ओम राजोवाच विचित्र कथाय ऐसी स्वामी सांगितली म्हणजे देवीची महिमा भारी रक्तबीज वधामुळे रक्तबीजराने मेला आता शुंभने शुंभजे कर्तव्य करती कैसे ते वृत्त इच्छिते मन रुचिरवाच रक्तबीजादी दैत्यासी निष्प्राण पाहता रणे निशुंभ निशुंभ क्रोधाने अतिसंतप्त जाहले निशुंभ मत्सरे धावे घेऊन दैत्य सैनिका दैत्यनाशास पाहुणे क्रोध अंतरी दाटला मागे पुढे चहुबाजू सक्रोध शस्त्र घेऊन धावती चावणी ओठा दैत्य देवीसी मारणा शुभ सक्रोध तो धावे हरणी मातृकागण मारावया चंडिकेशी संग्रामी जाहला उभा मेघा परिमाण वर्षा रणी चाले भयंकर शुंभ निशुंभ ते योद्धे देवीसी युद्ध खेळती त्यांची बाण चंडिकेने तोडिले बाण मारुणे घावे केले तया वीरा अंगी आघात जाहले तीक्ष्ण तलवार हाती प्रदीप्त ढाल घेऊन देवीचा सिंह लक्ष्मी मस्तकी घावतो करी शूरप्रप्राण बाण देवीचा निशुंभ चाकरातील ढाल तलवारीशी तो मोडीत लक्ष्मी लागता तेव्हा सोडित तो देवी तो शक्ती देवीने चक्र त्यावरी सोडून खंडली मध्ये द्विभाग होऊन पडे सक्रोध शूल तो मारी जवळी देवी पाहुणे देवीने मारुने भुका शूल मध्येच तोडला चंडी गदा फेकी देवी त्रिशूल मारित मध्येच तोडून टाके ऐशी चंडी पराक्रमे परशु घेऊन येता देवी बाणास फेकून निशुंभा शरणे तेव्हा पाडी निष्प्राण भूमीशी बंधू मारला देवीने शुंभाचा क्रोध वाढवणे वधावयांबिकेशी रणी तो धाव घेत असे अनुपम भुजाट सायुध बसला रथी झाकले नभशुंभाने शोभा अद्भुत ती दिसे ती तो येता शंख देवीने वाजविला हाती बळे प्रत्यांचा आवडून केला शब्द दुस्सह संगरी घंटा ती वाजली भारी दैत्य चित्ती थरारले दिशादाही भरवणे ध्वनी गेला ना भावरी तेव्हा गरजत असे सिंह गज चित्कार थांबले गर्जनेने मृगेंद्राच्या गुंजित जाहले जग कालने उचलवणे हात भुवरी मारले तयाचा शब्द वाढवणे पाहले शब्द थोपती शिवदूते अट्टाहास करिता दैत्य तेरणे होती भयभीत कित्येक शुंभाशी क्रोध दाटला देवी म्हणे अरे दुष्टा आता इथे उभा रहा तेने धैर्य देवतांची जय हो गर्जती मुके शुंभाने फेकले शक्ती ज्वाला भडकती जिच्या देवी मारुणी बोथाटे शक्ती केली पराजित शुंभ तेव्हा सिंहनादे गंजवी त्रिय लोक हे ध्वनी ते पडले मागे होते जे पहिले रणे शुंभाने बाण सोडावे तोडावे तेच देवीने मारावे देवीने बाण शुंभ तोडी तया शरावी शुलाने मारिता शुंभ आली मूर्छा पडे भूमी डोळा न उघडे ऐसा निचेष्ट पडला खळ निशुंभ होऊन जागा मूर्छेतून रणामध्ये देवी काले आणि सिंहा क्रोधे धावा करीत असे दशसहस्र बाहू निशुंभ चक्र फेकित आच्छादन झनी केले चंडिकेवर त्याविरे दुर्गम हरिणी देवी क्रोधे सोडून तीक्षर चक्रबाण तयाचे ते तोडी क्षणन लागता निशुंभ सैन्य घेऊन गदा हाती धरवण्या बधावया चंडिकेशी वेगाने शीघ्र धावला गदा तोडली देवीने मारुने तलवारती दैत्याने शूल हातासी घेतला मारण्या तिला चंडिका पाहून ऐसे शूल पैकी तयावरी छाती फोडून त्याची शूल तो उभा राहिला दुसरा उद्भवे नित्य दैत्य निशुंभाच्या तनुतुने देवीसे म्हणे त्वेषाने रहा उभी देवीने खड्ग फेकून त्याचे मस्तक तोडले
हासली जोर जोराने दैत्य तो पडला धनी सिंह कठोर दाढाने दैत्यांचे कंठ फोडित काली शिवदूती तेव्हा वदती दैत्य मंडळी कुमारने कितीकांसी केले निष्प्राण संगरी ब्रह्माणीच्या मंत्रनीरे निस्तेज जाहले किती त्रिशूले माहेश्वरीच्या चिन्ह कित्येक जाहले वाराही ती सुळे मारी तेने मेले किती खळ वैष्णवी चक्र सोडून किती दैत्यांचे छेदित ऐंद्रिते वज्र मारून असंख्यवधी दुर्जन दैत्य मेले ते काही पळाले त्यातून किती काली शिवदूती सिंह यांनी संवार मांडला. ओम श्री अच्युत विरचितां प्राकृत भावार्थ टीकां श्री मार्कंडेय पुराणे सार्वन्विके मन्वंतरे देवी महात्म्य नवमोऽध्याय. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. अध्याय 10. ध्यान जी तप्त हेमवत पावक चंद्र सूर्य नेत्रा धनुषरयुतांकुश पाशशूल बाहू सुशोभित जिचे शिवशक्ती रूपा कामेश्वरी हृदयी ध्यात हृदयेंदुलेखा. ओम ऋषुर्वाच. निशुंभप्रिय बंधुसी दैत्यसेने सभे मृत पाहू निशुंभ सक्रोदे बोले तो अंबिके प्रती गर्वांध होसी का दुर्गे मान्यता वर्त्य हो तुझी सहाय्य तुझ्या सर्वांची तेने विजय हो तुझा. देवी वाच. दुष्ट अन्य नसते कोणी मीच मी एकटी जगी माझ्या विभूती या साऱ्या मद्रूपी मिळती पहा ब्रह्माने आदी ज्या देवी अंबेच्या देही लोपल्या अंबिका एक संग्रामी पाही शुंभ महावली. देवी वाच. माझ्या विभूती ज्या होत्या मद्रूपी लीन होणे एकटीरणी मी येते स्थिर व्हावे तू अशुरा. ऋषुर्वाच. पाहती दानव देव संग्रामी शुभ अंबिका भयंकर खेळती युद्ध वीरत्व कोण वर्णिल शस्त्रार्थ बाण वर्षेने लढती ते परस्पर भीषण युद्ध ते वाटे विस्मयकारी याचना दिव्यास्त्र अंबिका सोडी शतसंख्यायुतावरी शुंभ निवारक अस्त्र विच्छिन्न करी सत्वर दिव्यास्त्र शुंभ जे टाकी देवी हुंकार गर्जुने सोडी तेव्हाचा अस्त्र ना अद्भुत परमेश्वरी असुर तो टाकी बाणा शस्त्रार्थे देवी झाकली सक्रोध बाण मारुने देवी तोडी धनुष्याची शक्ती सोडी महादैत्य येतात ती अंबिकेवरी देवीने चक्र मारुने शक्तीमध्येच तोडली शतशशी दीप्त ऐसी ढाल घेताला वारतो चवताळून या क्रोधे धावला देवीचे वरी चंडिकेने धनुष्याने मारुनी बाण त्याक्षणी सूर्यवतटल दलवार ढाल मोडून टाकली घोडे सारथी ते मेली धनुष्य तोही खंडला मृद्गल घेऊन हाती दैत्य देवीचे लक्षित देवीने तीक्ष्ण बाणाने मृद्गल तोडता करे बुक्का माराव्या लागे मोठं बांधी महाखळ देवीची माराचा बुक्का चपेटा दे सुरेश्वरी छाती तया दैत्याच्या शोहर आघात जाहला शुंभैका चपेटाने पडला धरणी मूर्छित पूर्ववत पुन्हा झाला संग्रामास उभा तिथे पुढे तो गगने गेला आकाशी देवी धावली नभात लढती देव दोघे शुंभदेवी महाबली परेच युद्ध पाहता नेत्रे सिद्ध आणि मुनिजन आश्चर्य करीती चित्ते आकाशी शस्त्र दाटती बरेच युद्ध होताना काळ गेला तिथे किती उचलवण्या शुंभाशी पाडी भूवरी देवी ती तो दुष्ट उठला वेगे तेव्हा सावध होणे माराव्या चंडिकेशी पुन्हा आकाश धावत दैत्यराज शुंभ आला पाहुणे आपल्याकडे त्रिशूल फेकुने देवी पाडी त्याला धरेवरी समुद्र पर्वत द्वीप झाले कंपित ते दवा उडाला प्राण दैत्याचा देवीशी जय लाभला प्रसन्न स्वस्थता आली सर्व लोकित तक्षणे दुरात्मा शुंभ तो मेला नभ सुस्वच्छ जाहले उल्कापात होते ते थांबले मेघ कुश्चिळ नद्यांचे निर्मळ पाणी शांत सुस्थिर वाहते शुंभ मेला परी सोने देव हर्षिता अंतरी गंधर्व गाती गीतांची वाजती वाद्य मोहक अप्सरागण तालासी धरोणी नाचतो नभी वायू सुपावन वाहे सूर्यकर प्रकशती प्रज्वल जाहला अग्नि भीषण शब्द थांबले. श्री अच्युत विरचितां प्राकृत भावार्थ टीकां श्री मार्कंडेय पुराणे सार्वन्विके मन्वंतरे देवी महात्म्य दशमोऽध्याय. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. अध्याय 11. देवता स्तोत्र करीती देवीचे शुभ मंगल देवी प्रसन्न चित्ताने वरदे देवता जना. ध्यान बाल रविवत कांती शिशबाळी सुस्तन त्रैनेत्री श्वास वदनावरती वरदा कुशपाशा भयते हाती. ओम ऋषुर्वाच. देवी वदी शुंभ महासुरेंद्रा इंद्राधिवनी करुणे समोरा कात्यायनी शिशुर स्तोत्र गाती त्यांचे प्रसन्न देई कांती देवी विनम्रास प्रसन्न व्हावे माते जगा सर्व सुखी करावे विश्वेश्वरी रक्ष सदा जगाला आदिश्वरी तू चराचराला आधारभूता जगतासे एक महेश्वरूपा स्थित तू अशोक शौर्यासी मातव पार नाही पाणी जगा तृप्ती तुझे होई तू वैष्णवी शक्ती अनंत वीर्यामुलाग्र विश्वापरमा तू माया मोहित त्वाया जगतास केले मोक्षा तू आलोक किती कनेले विद्या समस्ता तुझ देवी एक स्त्रिया तुझे रूप जगी अनेक तू एक व्याप्ती सकळा जगाला वाणी पराशब्दन तुझ्या स्तवाला सर्वभूत स्थिता देवी स्वर्ग मुक्ती प्रदायिनी स्तवा योग्य स्तोत्र उक्ती अन्याने याहुनी सर्वांच्या बुद्धिरूपाने हृदयी तू अधिष्ठित स्वर्गापवर्ग दे देवी नारायणी नमोस्तुते कालाकाष्टदी रूपाने परिणाम प्रदायिनी विश्वनाशोत्तर शक्ती नारायणी नमोस्तुते सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते सृष्टी स्थिती विनाशा हे शक्तिभूते सनातने गुणाश्रय गुणमय नारायणी नमोस्तुते शरणागत दीनार्थ परित्राण परायणे सर्वस्यात्री हरे देवी नारायणी नमोस्तुते हंसयुक्त विमानस्ते ब्रह्माणी रूप
धारिणी कौशांबरक्षिके देवी नारायणी नमोस्तुते त्रिशूलचंदा ही दरे देवी महाऋषभ वाहिनी माहीश्वरूपे स्वरूपे नारायणी नमोस्तुते मयूर कुकुटरूते महाशक्ती धरे नगे कौमारी रूप संस्थाने नारायणी नमोस्तुते शंखचक्र गदा शारंग गृहीत परमायुधे प्रसिद्ध वैष्णवी रूपे नारायणी नमोस्तुते हाती उग्र महाचक्र दाढेवरी वसुंधरा वराह रूपिणी शिवे नारायणी नमोस्तुते नृसिंह रूपिणी उग्रा दैत्यनाशार्थ उद्यमे त्रैलोक्यात राणसहिते नारायणी नमोस्तुते किरीटिनी महावज्रे सहस्र नयनोज्वले रुद्रप्राणहरे ऐंद्री नारायणी नमोस्तुते शिवदूती स्वरूपेण हृदयदूत्य महाबले घोररूपे महारावे नारायणी नमोस्तुते द्रष्टकरालवदने शिरोमाला विभूषणे चामुंडे मुंडमंथने नारायणी नमोस्तुते लक्ष्मी लज्जे महाविद्ये श्रद्धे पुष्टी स्वदे ध्रुवे महाराणी महाविद्ये नारायणी नमोस्तुते मेधे सरस्वती वरे भूती ब्राब्रवी तामसी पावावे नियते ईशी नारायणी नमोस्तुते सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्ती समन्विते भयात रक्षे हे देवी दुर्गे देवी नमोस्तुते ऐसे वदन सौम्य लोचनत्रय विभूषित सर्व भयातून रक्षो कात्यायनी नमोस्तुते ज्वाला कराला अत्युग्र सर्व संहारकारी जो त्रिशूल भद्रकालीचा हरोभय नमोस्तुते नाशविदेय दैत्यांचे आपुल्या ध्वनीच्या स्वरे पापनाश होती घंटा रक्षो माताचा शिसुता सुशोभित खड्गा हाती दैत्यांचे रक्तमासजा चंडिके शुभतेने हो प्रणाम तुझा आमोचा आरोग्य लाभे तू तुष्ट होता इच्छा पूर्ण तू रुष्ट होता आश्रित जेते न विपत्ती त्यांना त्वदाश्रितांचे बळपीडितांना येणे विधिद्वार रंग केला हा दैत्य सिंधू क्षणी आटविला रूपाधरोणे बहुदात्ममूर्ती केली लीला त्वाकरी कोण व्यक्ती विद्येत शास्त्रात विवेक ग्रंथा विदादी वाक्यात तुझीच संता ममत्व गर्तेत महांधकारी तू जाळवेशी भ्रमिरुष्टी सारी जेथे अतिउग्र विषारी नाग जेथे रिपू डाकू महाकजाग दावानले सिंधुत सोबतीशी तू रक्षिशी या सकळा जनासी विश्वेश्वरी पाळसी तुझं विश्व विश्वात्मके धरसी तुझं विश्व विश्वेश वंद्या तुझं नम्र होती ते धैर्य विश्वे सकळास देती वावे प्रसन्न परिपालिनी शत्रू हंते रक्षी सदारूप भयात आम्हा समर्थे पापास नाश करुणे सुखवी जगाला उत्पात पाक शमवी जना आपदाला पाव आम्हा विनम्रांना देवी विश्वार्थी हारिणी त्रैलोक्य पूजनीय तू सर्वांसी वरदान दे देवी वाच वर मागा देवतांना इच्छा जे तुम चेमिनी सर्वोपकारासाठी मी वर देईन सत्य तो देवता वाच सर्वेश्वरी त्रिलोकाच्या सर्व बाधा करी दूर आमुचे वैरी जे कुणी नाश त्यांचा करी सदा देवी वाच वैवस्वत मन्वंतरी 28 युगामध्ये शुंभ निशुंभ नावाचे होतील दैत्य भीषण नंदगोप गृहीते वायुष्दागर्वी जन्मुनी विद्यांचलात राहुने बदिन दैत्य मितिते रौद्रावतार घेऊन पुन्हा पुढे भुवीवरी वैप्रचित्त नावाचे दानवमच मारणे वदता दया दैत्याशी क्रोधावश मुखामध्ये डाळिंब पुष्पवत त्या माझ्या होतील दंतिका तेव्हा ते देवता स्वर्गी मर्त्य लोकात मानव रक्तदंतिका नावाने स्तुती करतील नित्य शतवर्षाना जेव्हा होईल भूमीशी मज होणे योनी जास्त विती मुनी ते मज पाहुणे शतनेत्राने मुनीच्या नाती मी ते क्षणी कीर्तनी गातील जे तेने शताक्षी म्हणून मला तत्काळी जेमध्ये ही शाख उत्पन्न होतील अवृष्टितोवरी लोका देतील प्राणदान ते शाकंबरी नाम माझे तेव्हा होईल भूवरी त्या अवतारी मी नामे वधीन दैत्य दुर्गम दुर्गादेवी महाख्याता तेने पावीन नाव मी भीमरूप हिमभ्रांती मजईने असे पुन्हा वृक्षावय मुनी वृंदावदीन राक्षसास मी भक्तीने नम्र होणे स्तवतील मुनी मज भीमा देवी नाम तेव्हा माझे होईल भूवरी अरुण दैत्य जो तेव्हा त्रिलोका त्रास देईल त्रिलोकाच्या हितासाठी षटपद भोंग होणे तयामय हा दैत्या लागे होईन प्राणहंती मी भ्रामरी नाम घेऊन स्तोत्र गातील तेजन पुढे दानव ज्यावेळी ताप देतील या जगा अवतरुणी तेव्हा मी नाश करीन नाश शत्रूचा ओम श्री अच्युत विरचितयां प्राकृत भावार्थ टीकायां श्री मार्कंडेय पुराणे सारवन्मिके मन्वंतरे देवी महात्मे एकादशोध्याय श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु श्री स्वामी चरणार्पणमस्तु अध्याय 12 देवी चरित्र पाठ महात्म्य ध्यान कांती बीज जसे मुगेंद्र वहना भासे अति भीषण कन्या खड्ग धरवणी ढाल करीती भावेजीचे सेवन हाती चक्र गदा धनुशर असी पाशादिकी तर्जनी दुर्गा अग्निमयात्मिका शशिधरा नेत्रत्रया ध्यातमी ओम देवी वाच प्रतिदिने जो एकाग्र स्तोत्र हे गात राहील निश्चय सकळ बाधा नाशुनी राहितो सुखी मधुकैटव संहार महिषासुर घात जो शुंभ निशुंभ संहार प्रसंगी वाचतील जे अष्टमी चतुर्दशीशी नवमीशी मनातून भक्तीने
ऐकती माझे महात्म्य अति उत्तम, दयासी पापस्पर्श ना आपत्ती राही ना कुणी, दारिद्र्य पीडिना त्यांना न होती दूर, प्रेमळ शत्रूचे न राही भय, राजा न डाकूचे, अस्त्राग्नी जलराशीचे भय किंचित राहीना, म्हणून महात्म्य माझे वाचावे चित्त देऊनी, ऐकता भक्तीने आला हिताकारक हे जना, त्रिविध उत्पादाचे एका महामारी भयप्रदा, महात्म्य वाचता माझे शांत होईल आपदा, मंदिरी सविधा नित्य माझे महात्म्य दासळी, सनिधान तिथे माझे तेथून नच जाई मी, बलिदान पूजा होम महोत्सव प्रसंगी, महात्म्य पाठाचे माझे ऐकता वाचता बरे, विधी जाणो न जाणो तो करो भाविक मत पूजा, बलिपूजा होम आदी सहज सेवने मला, शरदकाली महापूजा वार्षिकी करतातचे, तेव्हा महात्म्य हे माझे भक्तिपूर्वक ऐकती, नाश दे आपदा सारा धनधान्य मिळे सुत, संदेह काही नाही आता प्रत्यक्ष फळे असे, महात्म्य ऐकता माझे कथा उत्पत्तीच्या शुभ, पराक्रम संग्रामाच्या ऐकता भय जात श्री, श्रोत्यांच्या शत्रूचा नाश कल्याण पावतील जे, राही वंश स्वभक्तांचा आनंद रूप सर्वदा, शांती कर्मात सर्वत्र तसे दुःस्वप्न दर्शने, ग्रहाने ग्रासता कोणा महात्म्य ऐकणे बरे, भयंकर ग्रह पीडा सर्व विघ्नास शांतता, दुःस्वप्न तेही सुस्वप्न होतसे पाठ हा असा, बालग्रहाने आक्रांत बालका शांती कारणे, पडता फुट मित्राशी मित्रता जुळविल हे, दुराचार्यांचा नाश करी महात्मा श्रेष्ठ, राक्षस भूत पिशाच पेट पाठ मात्रेच नाशती, माझी सर्व ही महिमा माझे सामीप देत असे, पशुपुष्पार्ध धूपादी गंधदीपादी उत्तम, विप्रांना भोजन होम अभिषेक प्रतिदिने, अन्नभोग समर्पणे वर्षाधारधन दानत, प्रीतीने करता पुण्य माझी संतुष्टता मिळे, महात्मा कथा तेचे पुण्य आरोग्य देत असे, अवतार कथा माझी सर्व भूतात रक्षित, युद्ध चरित्र जे माझे नाशवी दैत्य दुर्जना, मनुष्य भयवैरांचे महात्मा कथा नसे, तुम्ही स्तोत्र जे केले ब्रह्मर्षी कृत त्यापरी, असे ब्रह्मकृत स्तोत्र हे सर्व हितकारक, अरण्य प्राप्त एकांती वनवा लागता वना, निर्जनी डाकू शत्रूंच्या हाती सापडता वना, सिंह व्याघ्रा गजरानी येता पाटी भयप्रद, राजा क्रुद्ध वदाधाडी अथवा बंद कालित, वादळ उठणी नाव बुडता सागरामध्ये, महासंग्रामी शस्त्रांचा मारा होता भयंकर, वेदना भीषण बाधा होती जेव्हा उपस्थित, आठवी जो कथा माझी विघ्न बाधा न वेतया, मतप्रभावे सिंहादी डाकू वैरांची यामध्ये, स्मरता पळती दूर विघ्ने मन महिमा अशी, ऋषिर्वाच बोलणे हे भगवती चंडिका चंड विक्रमा, पाहता सर्व देवांची तेथे ती गुप्त जाहली, देवता स्वाधिकारासी निर्भय भोगू लागल्या, यज्ञभागसुरा सर्व प्राप्त होण्यास लागला, शुंभ देवीने मारले दैत्य भीषण, जगविध्वंसी ते वदता उग्र अतुल विक्रमे, राहिले दैत्य गेले पाताळ भूमीचे वरी, राजा भगवती अंबा असून नित्य रूपती, जगता रक्षणासाठी जन्म घेई पुन्हा पुन्हा, तिच विश्वासी मोहिनी जगता जन्म देत असे, प्रार्थिता तुष्ट होणे ऋती विज्ञान दान दे, भूपाळाती महाकाली ब्रह्मांडी व्यापले असे, प्रलयंती महामारी रूपधारण जी करे, समयी सात होते जी अजन्मार सृष्टी रूपती, सनातनी तिच देवी समयी सर्वांस रक्षित, अभ्युदयाचे वेळी लक्ष्मी रूपे मिळे जना, दारिद्र्य दुर्भागा मागे अभावी तिच लागत, स्तुती करता पूजोने गंधधूप फुलादिकी, देते ती पुत्र संपत्ती धार्मिक बुद्धी सद्गती, श्री अच्युत विरचितां प्राकृत भावार्थ टीकां श्री मार्कंडेय पुराणे सार्वन्विके मन्वंतरे देवी महात्म्य द्वादशोध्याय, श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु, श्री स्वामी चरणार्पणमस्तु, अध्याय 13, देवीचा वर प्राप्त झाला राजा सुरत वैशाशी ध्यान, ओम बाल सूर्यापरी कांती चतुर्बाहू त्रिलोचना, ध्यातो शिवाजीच्या हाती पाशांकुशवराभय, ओम ऋषिर्वाच ऐसे बोलिलो राजा देवी महात्म्य उत्तम, प्रभावाईसा देवीच्या जगधारण ती करी, विद्योत्पत्ती तिच्या हाती विष्णुमाय भगवती, तिचे साठी तुम्ही वैश्य मोहित अन्य लोक हे आता मोहित सर्वत्र, सर्वत्र पुढे होतील मोहित, तया परमेश्वरीशी जावे शरण राजया, आराधकासी ती मोक्ष भोग स्वर्गादी देतसे, मार्कंडेय वाच क्रोष्टुके मुनी मेधाचे राजा सुरत ऐकुने, तया सुव्रता सभाग्या ऋषी सकरी वंदना, ममता राज्य च्युतीने होता खिन्न अतिनृप, महामुने तया बोधे राजा वैश्य नदी तटी, अंबिका दर्शनासाठी तत्काल वैसले तपा, देवी सुक्त जपे वैश्य निमग्न तपसाधने, पूजती षोडश दोघे देवीची मूर्ती मातेची, अल्पाहारी प्रथम ते पुढे आहार वर्जुने, एकाग्रमन लावणी चिंतन तपी मांडती, आपुले रक्त देऊने स्वप्राण बली वाहत, आराधिती नियमाने 3 वर्ष महातपी, प्रसन्न दर्शन देई चंडिका त्यास बोलली, देवी वाच राजा वैश्य जे तुमचे अभिलाषा असे म्हणे, मागा सर्वच मी देते तपे संतुष्ट जाहली, मार्कंडेय वाच दुसऱ्या जन्मी राजश्री अखंड नृप मागत, इह जन्म शत्रुनाश गत राज्य मिळो म्हणे, विरक्त वैश्य तो सुज्ञ ममत्व मी पण नसो, निरासक्त करी ऐसी नम्रत्वे ज्ञान मागत, देवी वाच राजा अल्पदिने आता राज्य लाभेल ते तुझे, शत्रू एकन राहील भोगशी स्थिर संपदा, तेथे मरता तू होशी विवस्वानास बालक,
सावर्णिक मनोने आम्ही ख्यात होशील पृथ्वीशी. ऐश्वर्या तुझ्या चित्ती जो वर मज मागणे तो मी तुझं वर देते मोक्षात ज्ञान पावसी. मार्कंडेय वाच. ऐसे वर दिदले दोघा अभिलाषित देवीने भक्ती स्तोत्र ते करते ऐकूने देवी अंबिका. अंतर्ध्यान तिथे झाली सुरत श्रेष्ठ क्षत्रिय. सूर्याचा पुत्र होऊन सावर्णी मन होईल. ऐसे आशिष देवीचे सुरत श्रेष्ठ क्षत्रिय. सूर्याचा पुत्र होऊन सावर्णी मन होईल. क्लीम ओम श्री अच्युत विरचितां प्राकृत भावार्थ टीकां श्री मार्कंडेय पुराणे सार्वन्विके मन्वंतरे देवी महात्म्य त्रयोदशोऽध्याय. श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. नवार्णव मंत्र जप 1 माळ. ओम ऐं लीं क्लीं चामुंडाय विच्चे. 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 तद्रोक्त देवी सूक्त. नमो देवी महादेवी शिवेशी नित्यवंदन. नमो प्रकृती कल्याणी नियमे वंदितो तुला नित्यवंदन. रौद्रसी गौरीदात्री नमो नमः. ज्योत्स्नामयी चंद्ररूपा सौख्यरूपा नमो सदा. शरणागता कल्याणी सिद्धिरूपा नमो नमः. दैत्यांची लक्ष्मी राजंची उमाकांती नमो नमः. दुर्गा तु दुर्गम परा तु सार सर्वकारिणी. ख्याती अनेक तु कृष्ण दुम्रेसी नित्यवंदन. अतिसौम्य अतिरौद्रा वारंवार प्रणामः. जमो हे जगदाधारा कृती देवी नमो नमः. जी देवी सगळा माझी विष्णू माया रूपे वसे. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सगळा ठाई चेतना मन वितसे. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकलामध्ये बुद्धिरूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी प्राण्यांची निद्रा रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सगळा माझी क्षुद्र रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सगळ्यामध्ये छाया रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सगळा माझी शक्ती रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सगळा ठाई तृष्णा रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सगळ्यामध्ये क्षमा रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सगळ्यामध्ये जाती रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सगळ्या ठाई लज्जा रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सगळ्यामध्ये शांती रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सगळ्या माझी श्रद्धा रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सगळ्या ठाई कांती रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सगळ्यामध्ये लक्ष्मी रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सगळ्या माझी वृत्ती रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सगळ्या ठाई स्मृती रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सगळ्यामध्ये दया रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सगळ्या माझी दृष्टी रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सगळ्यामध्ये माता रूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सगळ्यामध्ये भ्रांती रूपा असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी इंद्रियांची अधिष्ठाती सर्व प्राण्यात व्याप्त जी जीविका सर्व जीवांची व्याप्ती देवी नमो नमः. चैतन्य रूपे जी सर्व व्यापनी जगती स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. अभयशलाभे सविती जिला सुर जे सेवी पाहिले सुरेश्वर कल्याणकारी जगदंब ईश्वरी नसो आम्हाला विपदा कदा कुणीतरी. उदंड दैत्यग्रासिता आम्हा सुरा प्रणाम आम्ही करतो निरंतर. विनम्र भावे स्मरता तिला जनी आम्हा राहो विपदा कदा कुणी. तंत्रोक्त देवी सुक्त श्री कुलदेवता चरणार्पण असतो. श्री स्वामी चरणार्पण असतो.
प्राधानिक रहस्य. ओम या सप्तशती रहस्यत्रयाचे अनुष्टुप छंद. नारायण ऋषी महाकाली महालक्ष्मी सरस्वती पावावयासी जपावे. राजा बोले, चंडिकेची सांगितली तुम्ही कथा सांगाव्या अवतारांच्या प्रधान कृती आता. विप्रवरा हा मी नव स्वरूपाधना मला यथार्थ रूपे सांगावे साधना देवी प्राप्तीची. ऋषी बोले, राजा ऐक रहस्य गुप्त सांगतो. भाविका भक्त अन्यासी कधी मी न निरोपिले. सकळ आदी महालक्ष्मी त्रिगुणा परमेश्वरी दृश्यादृश्य स्वरूपा जे व्याप्त या सकला जगा. मातुलिंग गदा ढाल पानपात्र चतुर्भुजा नागलिंग आणि योनी जी धरी हाती राजया. तप्त कांचना वर्णाची तप्त कांचन भूषणा शून्य जगता लागे प्रकाश एक देवीचा. सर्वत्र शून्य लोकांशी पाहुणे परमेश्वरी धरी जी रूप परम तामसी एक उत्तम. गाळल्या काजळा जैशी श्रेष्ठ दाडा सुशोभित विशाल लोचना नारी कटेशी कृशती सदे. खड्गपात्र ती शिरढाल हाती घेती चतुर्भुजा. कंबद हार वस्त्राक्षी मुंडमाला तिच्या श्री. महालक्ष्मी स्थिती बोले तामसी देवता तिथे. मी कोण माझे कर्तव्य सांग माते नमो तुला. श्रेष्ठ तामसी देवीशी महालक्ष्मी वदेत तदा. त्या ठेवते तुझं मी नाव सांगते कर्मते तुझे. महामाया महाकाली महामारी महाक्षुदा तृषा. निद्रा कृष्णा एक वीरा कालरात्री दूर देत्या. ऐशी तुझे नाम मला कर्तव्य करत आजुळे. सक्रिय नाम जे घेते पावती सुख तेजन. बोलणे हे महालक्ष्मी स्वरूप तू सरे धरी. सत्वगुणाने ती शुद्ध गौरीनी चंद्रिका जशी. अक्षमाला अंकुशधरा विना पुस्तक धारिणी. ऐशी ती देवता श्रेष्ठ नामे संबोधली तिला. महाविद्या महावाणी भारती वाक सरस्वती. आर्या ब्रह्मिकामध्ये वेदगर्भामतेश्वरी. तेव्हा म्हणे महालक्ष्मी महाकाली सरस्वती. योग्यजी स्त्री पुरुष जोडी ती निर्मा व्यापुला गुणे. बोलणे महालक्ष्मी स्त्री पुरुष दंपती. निर्मित असे तया काली जी सुज्ञ कमलासना. ब्रह्मा विदाविरींची नामदेई नरोत्तमा. जी पद्मकमला लक्ष्मी नारीसी नाम देत असे. महाकाली सरस्वती निर्मिती पुरुष स्त्रिया तयांची ठेविली जी की नामरूपे निवेदितो. नीलकंठ रक्तबाहू श्वेतांग चंद्रशेखर ते झाले नारी पुरुष महाकालीची आगुणे. तो रुद्र शंकर स्थानुक परदी त्रयलोचन. त्रैविद्या कामधेनु ती स्त्री भाषा शरास्वदा. सरस्वती गौर नारी श्यामल पुरुषाकरे. जी नावे तया दोघांचे सांगतो ऐक राजया. विष्णू कृष्ण ऋषिकेश वासुदेव जनार्दन. उमा गौरी सती चंडी सुंदरी सुभगा शिवा. ऐशा त्या तीन युवती झाल्या पुरुष तत्क्षणी. गुज हे ज्ञेनत्यात ज्ञातेवर मास जाणती. त्रैविद्या सरस्वती लक्ष्मीने विदेशी दिली. रुद्रा वरदा श्री गौरी वासुदेवास लक्ष्मी. सरस्वती सवे ब्रह्मांड उद्भवित असे. गौरी सह रुद्रदेव करी ब्रह्मांड भेदन. त्या ब्रह्मांडी महतत्व पंचभूत समस्त हे. स्थावर जंगम रूपे विश्वाची वृत्ती जाहली. लक्ष्मीसह श्री विष्णूने पोषिले सकलाप्रती. गौरीसह महादेव सर्व संहार करीतो. राजा महालक्ष्मी ऐसी सर्वसत्वमय ईश्वरी. निराकारती साकार नाना नामे धरीत असे. म्हणून अनेक नामे स्तोत्रमाले सकंपती. एकची नाम घेऊन तिचे स्तोत्र नवे पुरे. श्रीपादानिक रहस्य टीका प्राकृत भावार्थ. श्री अच्युत विरचित. श्री कुलदेवतार्पणमस्तु. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. वैकृतिक रहस्य. ऋषी बोले, ओम त्रिगुणा देवी तामसी सात्विकी. ती शर्वा चंडिका दुर्गा भद्रा भगवती असे. योगनिद्रा श्री विष्णूची महाकाली तमोगुणा. मधुकैटभ नाशार्थ ब्रह्मा स्तोत्र जिचे करी. दशवक्त्रा दशभुजाम दशपादांजन प्रभा. विशालती सुशोभित नेत्रमाला दशत्रय. दीप्त दशन दाढाती भीमरूपाय भयंकर रूप. सौभाग्यकांती श्री प्राप्तस्थान तयांची. खड्गबाण गदा शूल शंखचक्र भूषंडिशी. धनुष परिगमुंड रक्तस्रावी धरित असे. अशी ही वैष्णवी माया महाकाली दुरत्र्य. आराधिता वश होई पूजकाशी चराचर. देवतांगुणातून झाली आविर्भूत महाप्रभा. त्रिगुणातिमा लक्ष्मीदेवी साक्षात महिषमर्दिनी. श्वेताननालेला भुजा सुश्वेत स्तनमंडला. रक्तकटी रक्तपादा नीलजंगा अजयजी. सुचित्र घना चित्राजी मालांबर विभूषण. चित्रानुलेखपानांती रूप सौभाग्यशालिनी. अष्टादश भुजा पूज्या ती सहस्रभुजा सती. आयुधे सांगतो आता उजव्यापासून डावीची. अक्षमला पद्मबाण खड्ग वज्र चक्रगदा. त्रिशूल परशु शंख शक्ती घंटा आणि पाशतो. दंड ढाल पानपात्र धनुष्यनी कमंडलो. अलंकृत भुजा यांनी बैसली कामलावरी. सर्व देवमयी ईशा महालक्ष्मी अशिनृप. पूजिता सर्व लोकांचा देवांचा स्वामी होत असे. गौरीच्या जन्मली देही जी सत्वैक गुरुणाश्रय. साक्षात सरस्वती ती शुंभासुर विनाशिनी. अष्टभुजा हातीबाण मुषळ शुक्रशूल चक्रती. शंख घंटा हलधनु धरी राजा महाबला. भक्तीने पूजिता ऐसी लाभे सर्वज्ञता जीवा. निशुंभ शुंभ असुरा संहारी रणरंगीची. स्वरूपत्रय हे ऐसे राजा तुझ निवेदिले. पृथक
पासना आता त्रिमूर्तीची परिसय. दक्षिणेस महाकाली, वामभागी सरस्वती, मध्यभागी महालक्ष्मी. त्रिमूर्ती पुष्टी पूजने. महालक्ष्मीची यामागे पूजा. ब्रह्मा सरस्वती. दक्षिणेशी गौरी रुद्र, वामांगी विष्णू लक्ष्मी ती. पुढती महालक्ष्मीच्या अष्टदश भुजे प्रति. महाकाली वामांगी, दक्षिणेशी सरस्वती. राजा यांच्या पूजनासी. दक्षिणे कालपूजने. पूजा मृत्यू वामांगी शांती इच्छुने. शुंभनाशिनी जी देवी अष्टभुजेस पूजने. तिच्या समे नवशक्ती पूजा भाव ठेवणे. दक्षिणेशी रुद्र पूजा. वामांगी श्री गणेश. तंत्रोक्त देवी सुक्ताने करावे लक्ष्मी पूजन. चरित्र स्तोत्र ते मंत्र ज्यांचे त्यांनाच गाऊ नये. पूजा वित्रय मूर्तीशी एका किंवा अनेक त्या. महाकाली महालक्ष्मी म्हणतात सरस्वती. पाप पुण्य त्यांच्या हाती त्या. त्रिलोक महेश्वरी महिषांतक देवीचे पूजे तोच जगतप्रभू. मनने पूजनायोग्य चंडिका भक्तवत्सला. अर्ध्याधिक अलंकारे गंध पुष्पादे अक्षदा. धूपदीप नैवेद्याने पूजा अर्पावी देवीसी. दैत्याभक्ष वाहोने करती तामसी पूजा. सात्विकी नम्र होणे पूजा षोडश अर्पिती. कापूर तांबूल भावी चंदने सुमनातिके. वामांगी महिषासुरा भस्म भग्नमस्तक पूजने. दुर्गेच्या हातून झोका दैत्य सद्गती पावला. दक्षिण वाहन सिंह धर्माचे चिन्ह पूजने. धर्मभारी तसे विश्वा देवीचा सिंह तो असे. पूजनोत्तर हे स्तोत्र एकाग्र करणे. मग मध्यम चरित्र तेव्हा वाचावे हात जोडणे. प्रथम उत्तर अर्धे ऐसा तो पाठ निष्फळ. पाठ समाप्त झाले प्रदक्षिणा नमस्कृती. निराल जगदंबा वंदावी हात जोडणे. सप्तशतीचे हे श्लोक मंत्ररूप महागुणे. तीळ घृतयुक्त खीर करावे हवनासवे. सप्तशतीमध्ये स्तोत्र उच्चार हवने करा. नाममंत्रोच्चारणे महालक्ष्मीस पूजने. मनेंद्रिया सर्व धावे वंदावे ध्यात देवीसी. आपण भुलुने जीवा भावे तद्रूप भक्तीने. असा भक्तीने पूजती रोज रोज परमेश्वरी. सद्भाग्यपूर्ण भोगोने सायुज्य द्यास देवीचे. दररोज नसे पूजा चंडीची ज्याचे अगरी. पुण्य ना त्याचे जळे सारे कोपता परमेश्वरी. मनने पूजी भूपाळ सुर लोक महेश्वरी. शास्त्रोक्त पूजिता नित्य चंडिका सौख्य देईल. ओम इति वैकृतिक रहस्य टीका प्राकृत भावात. श्री अच्युत विरचितम श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. मूर्ती रहस्य. ऋषी बोले, ओम नंदाया नावाची नंद कन्यका सविता पूजिता. विश्वभक्ताधीन होत असे. कनकोत्तम कांती सोनेरी वस्त्र सुंदर देवी. सुवर्णलतिका कनकोत्तम भूषणा चतुर्भुजा. पाशांकुश पद्मशंके सुशोभित. इंदिरा कमला लक्ष्मी ती जी श्रोक्ताम भुजसना. जी रक्तदंतिका नामे देवी सांगितली तुला आता. स्वरूप वर्णिना ऐक निर्भयकारी. जे रक्तवस्त्रा रक्तवर्णा सर्व रक्तवर्षांगभूषणा. रक्तायुधा रक्तनेत्र रक्तकेश शांती भीषणा. रक्त तीक्ष्ण रखा रक्तदर्शना. रक्तनंदिका स्त्रीसी प्रियपती जैसार भक्ता सेवितैशीच ही. पृथ्वी परिविशाला ती सुमेरू युगलोकसने. लांबरुद स्थूल मोठे आकार ते मनोहर. ते कर्कश परिलिप्त सर्वानंद पयोनिधी. या भक्त स्तनपाने भक्तांच्या पुरती. सर्व कामना खडपान पात्र हल हाती मुसळ जी धरी. प्रख्यात रक्त चामुंडा देवी योगेश्वरी अशी तिने व्यापले सारे जय स्थावर जंगम. जो पूजितो तिला भावे व्याप तो चराचरी प्रतिदिने कडे स्तोत्रा. रक्षी देवी दया प्रती. प्रेमे पाहिने भक्ता पतीसी सती ते अशी. शाकंबरी नीलवर्णा नीलोत्पल विलोचना. गंभीर नाभी त्रिवळे विभूषित कृशोतरी. कर्कश शिखरा ऐशी गोलपुष्ट घनतस्तनी. बाण पद्मधरी हाती धनुष्य मुठीशी. असे पुष्प पल्लव मूलादी फलशाक असे करी. शुधातुषा मृत्यू भया हरती जे सुधार असे. शाकंबरी शताक्षी ती मनती परमेश्वरी. विख्यात रूप दुर्गेचे कांतिमान मनोहर. विशोकादृष्ट दमनी शमनी तुरितात पादा. उमा गौरी सती चंडी कालिका तिच पार्वती. शाकंबरी स्तोत्र ध्यान जप पूजन वंदन. अक्षय फलते दे अन्नपानामृतत्वरे. भीमादेवी नीलवर्णा दाढा दात चकाकती. विशाल लोचना स्त्री ती गोल स्थूल पयोधरा. चंद्रास खड्गशीर डमरूपान पात्र गे. एकवीरा काल रात्री कामदाती प्रशंसित. तेज दुर्दर्श ऐसेवी भ्रामारी प्रशंसती. चित्रानुलेपना देवी चित्राभरण भूषिता. चित्राभरण प्राणी ती महामारी प्रशंसती. ऐसा सांगितल्या मूर्ती चंडिकेच्या जनेश्वरा. जगन्माता चंडिका हे विख्यात कामधेनुची. तिचे रहस्य गुप्त भक्ता सांगणे. वृथाख्यान दिव्य मूर्तीचे अभिष्ट फलदायक. साधना करून सर्वचे करत चिंतन देवीचे. सप्तर्जना जित घोर ब्रह्म हत्यादी पातके. सप्तशती पाठ मात्र किल्मेशे सर्वनाशती. देवीचे ध्यान विख्यात अत्यंत गुह्य बोलिलो. जयाने पुरती सर्व मनोवांचित भावना. जपा प्रसादे सर्व मान्यत्व. देवी सर्व जगन्मयी. मनोरती विश्वरूपानमितो परमेश्वरी. मूर्ती रहस्य टीका प्राकृत भावार्थ. श्री अच्युत विरचितम श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु. सिद्ध कुंजिका स्तोत्र. शिव उवाच. ओम शृणुदेवी प्रवक्ष्यामि कुंजिका स्तोत्रमुत्तमम्. येन मंत्रप्रभावेन चण्डीजाप शुभो भवेत्. न कवचं नार्गला स्तोत्रं किलकं न रहस्यकं न सुक्तं नापि ध्यानं च न न्यासो वार्चनं.
कुञ्जिका पाठमात्रेण दुर्गापाठफलं लभेत अतिगुह्यतरं देवी देवनामपि दुर्लभं गोपनीय प्रयत्नेन स्वयोनिरिव पार्वती मारणं मोहनं वश्यस्तम्भोच्चट्टादिनारिकं पाठमात्रेण संसिदेत कुञ्जिकास्तोत्रमुत्तमम् अथ मंत्र ओम ऐं लीं क्लीं चामुण्डाय च ओं ग्लौं हुं क्लीं जुं स ज्वालय ज्वालय ज्वल ज्वल प्रज्वल प्रज्वल ऐं क्लीं चामुण्डाय विच्चे ज्वल हं सं लं क्षं फट् स्वाहा इति मंत्र नमस्ते रुद्ररूपिणे नमस्ते मधुमर्दिने नमः कैटभारिणे नमस्ते महिषार्दिने नमस्ते शुभमन्त्रे च निशुम्भ सुरघातिने जाग्रतं हि महादेवी जपसिद्धं कुरुष्व मे ऐंकारी सृष्टिरूपाय हिंकारी प्रतिपालिका क्लींकारी कामरूपिणे बीजरूपे नमोस्तुते चामुण्डा चण्डघाति च ऐकारी वरदायिने विच्चे चाभयदा नित्यं नमस्ते मंत्ररूपिणे धाम धीं धुम धुर्चटे पत्नी वां वीं ॐ वागधीश्वरी क्रां क्रीं क्रूं कालिका देवी शां शिं शुं मे शुम्भकुरु हुं हुं हुंकाररूपिणे जं 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 जम्बनादिने ब्रां ह्रीं ह्रूं भैरवी भद्रे भवान्यते नमो नमः अं कं चं टं तं पं यं शं विं दुं ऐं विं हं क्षं धीजाग्रं त्रोटयं त्रोटयं दीप्तं कुरु कुरु स्वाहा पां पिं पुं पार्वती पूर्णा खां खीं खुं खेचरितटा सां सिं सुं सप्तशती दिव्या मंत्रसिद्धि कुरुष्व मे इदं तु कुञ्जिका स्तोत्रं मंत्रजागर्ति हेतवे अभक्तेनैव दातव्य कूपितं रक्ष पार्वती यस्तु कुञ्जिकया देवी हीनां सप्तशती पठेत् न तस्य जायते सिद्धिररण्ये रोदनं तथा इति श्रीरुद्रयामले गौरीतन्त्रे शिवपार्वती संवादे कुञ्जिकास्तोत्रं सम्पूर्णं श्रीकुलदेवतार्चनार्पणमस्तु। दिव्यापराधक्षमापन स्तोत्र अपराध सहस्र जे होती हातून माझिया मानुनी दास माफिते मला तू परमेश्वरी आवाहन न जाणे मी न जाणे विसर्जन नेणे पूजन माफिते मला तू परमेश्वरी मंत्रहीन क्रियाहीन भक्तिहीन सुरेश्वरी मी पूजन जे केले पावे साफल्य तव कृपे शतापराधी जरी जो अंबिका नाम घेतसे सद्गती लाभते त्याला ब्रह्माजी देव नाशके मे अपराधी शरण आलो हे जगदंबिके दयेचे पात्रा हुगे जशी इच्छा तसे करी अज्ञान विस्मृती भ्रांती न्यूनाधिकतया गुणे ते करी माफ हो देवी प्रसन्न परमेश्वरी कामेश्वरी जगन्माता सच्चिदानंद विग्रहे माझी पूजा करी गोडतुष्ट हो परमेश्वरी गुह्याहुनी अतिगुह्य तू माझा जपई कहा मज लाभो सिद्धी तुझ्या प्रसादाने सुरेश्वरी क्षमा प्रार्थना स्तोत्र टीका प्राकृत भावार्थ श्री अच्युत विरचित श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु श्री स्वामी चरणार्पणमस्तु। उदयोस्तु श्री महाकाली श्री महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय श्री अंबा माता की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री कुलदेवता चरणार्पणमस्तु।